मार्क्स डू नॉट डिसाइड युअर लाईफ. नक्कीच. युअर क्वालिटीज बरोबर. डिसाइड युअर लाईफ. अँड रादर यू शुड डिसाइड येस. द वेज ऑफ युअर लाईफ विथ युअर क्वालिटीज बाय नॉट युअर मार्क्स. नमस्कार. 10वी आणि 12वी झाल्यानंतर एक प्रश्न नेहमी पडतो की आता कोणत्या क्षेत्रामध्ये आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे. तसंच 10वी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना देखील या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही लवकर. पालकांना देखील मोठा प्रश्न पडलेला असतो की आपल्या मुलाने कोणत्या साईडला ॲडमिशन घेतले पाहिजे. तर या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत प्राध्यापक योगेश डंबाळे सर. डंबाळे सरांचा परिचय फार मोठा आहे, परंतु तो थोडक्यात मी तुम्हाला करून देतो. सरांनी MA इंग्लिशमध्ये शिक्षण घेतले. तसेच नेटची सर्वात अवघड असलेली परीक्षा सर 2 वेळा पास झालेले आहेत आणि सेटची परीक्षा देखील सर उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच इंग्लिश विषयामध्ये सर PhD देखील करत आहेत. सरांचा प्रवास फार मोठा आहे. सरांनी बालपणापासून काय स्ट्रगल केलं, तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये सरांचा प्रवास कसा झाला, तसेच या क्षेत्रामध्ये प्रवास करत असताना त्यांना काय अडीअडचणी आल्या, यासुद्धा सरांनी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून शेअर केलेल्या आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी कॉलेज लाईफमध्ये आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे यावर देखील सर सखोल पद्धतीने आपल्याशी बोललेले आहेत. तसेच MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक कसे केले पाहिजे, नियोजन कसे केले पाहिजे, आपण जर फोन वापरत असाल तर फोनचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे, यावर देखील सर सखोल पद्धतीने आपल्याशी या मुलाखतीत बोललेले आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या मुलाखतीमध्ये जी चर्चा झालेली आहे ती आपण बघूया. आताची जी जेनझी आहे, जी यूथ आहे, Yes. ती त्या प्रमाणात शिक्षकांना रिस्पेक्ट देते का? ती त्यांना मेंटॉर मानते का? पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट 2024 आलाय. सार्वजनिक परीक्षेचा कायदा आलाय. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. पेपर लीक करणं किंवा ज्या काही घटना घडतात याच्यावर 100% कठोर कारवाईचे निर्देश आहेत. 10वी नंतर आता शैक्षणिक धोरणांमध्ये बरेचसे बदल झाले आहेत. बरोबर. तर ते बदल काय झालेले आहेत सर, ते जरा सांगाल का? हो, फार छान प्रश्न आहे, गरजेचा प्रश्न आहे आणि खूप अनेकांना गोंधळ निर्माण केलेला प्रश्न आहे. मूळ जातो आपल्या शैक्षणिक धोरण 1964 मध्ये कोठारी, बरोबर ना, कोठारी आयोग आला होता. आणि खरंच इंग्लिश मीडियममध्ये टाकूनच सगळेच्या सगळे विषय इंग्लिशमध्ये शिकवणे गरजेचे आहेत की फक्त इंग्लिश विषय इंग्रजीमध्ये शिकणं आणि इंग्लिश मला येतं आहे, माझं कम्युनिकेशन होत आहे, हे गरजेचं आहे ना सर? बरोबर, हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत, मी सहमत आहे या गोष्टीशी, त्या इंग्लिश शिकवतायत ना. हो, मग हा अट्टहास काय? तर याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI याच्यावर सुद्धा फोकस केलेला दिसतो. ओके. सध्या बरं का. बरोबर. याच्यामध्ये अजून काही बदल केलाय सर त्यांनी, तर म्हणजे स्किल्सवर आधारित शिक्षणाला जास्त भर दिला इथे. व्यावसायिक शिक्षणाला देखील भर दिला इथे. हो. आणि मल्टिपल टाइम एंट्री आहे म्हणजे आणि एक्झिट पण आहे. म्हणजे काही कारणास्तव जर माझं शिक्षण अधुरं राहिलं तर मी कोणत्याही मिनिटाला तिथं ऍडमिशन घेऊ शकतो. असंच केलंय त्यांनी. आणि आर्टचा विद्यार्थी सायन्सचे विषय घेऊ शकतो बरं का आता. अच्छा. आधी नव्हता घेऊ नव्हतं. तर ही अभ्यासाबद्दलची प्लॅनिंग असेल, MPSC UPSCचे विद्यार्थी असतील तर त्यांनी त्यांच्या अभ्यासाची प्लॅनिंग, त्यांचं वेळापत्रक कसं केलं पाहिजे? ITI एक बेस्ट ऑप्शन आहे. येस. नर्सिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे. सध्या पेपर लीकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मोठमोठ्या परीक्षांचे पेपर आज लीक होत आहेत. बरोबर सर. तर एक शिक्षक म्हणून यावर तुमचं काय मत आहे सर? आणि मत तर सांगाच, आणि याच्यावरती उपाय काय? एक चाणाक्ष नजर कोणाची काय असते माहिती का? हा प्रश्न बनू शकतो. बघा बरं का. ओके. हा प्रश्न बनू शकतो, त्याला हायलाईट केल्यानंतर हायलायटरने ओके एवढी तार्किक क्षमता येते की हा प्रश्न बनू शकतो. एवढं सुद्धा अनालिसिस येतं. असायला पाहिजे रिझनिंग, विद्यार्थ्यामध्ये रिझनिंग आलं पाहिजे. बरोबर. बघा रिझनिंग काय असतं, मी उदाहरण देतो. अजून एक प्रश्न असा निर्माण होतो सर की विद्यार्थी आहेत ना, ते गुणांवरती अवलंबून राहतात आणि मग ठरवतात की मला कोणत्या साईडला जायचंय. बरोबर सर. म्हणजे 80च्या प्लस जर मला मार्क पडले तर मी सायन्सला जाईल. बरोबर. 60-70 पडले तर मी कॉमर्सला जाईल. बरोबर. 50च्या जेमतेम पडले तर मी आहेच मग आर्ट्सला जाईल. मध्ये जाईल. ही त्यांची जी भूमिका आहे
हा. ही कुठेतरी बदलली पाहिजे. तुम्ही तासांचं गणित सांगितलं, मग आता वाचनाची पद्धत कशी असली पाहिजे की आपल्या वाचलेला प्रश्न त्याचं उत्तर आपल्या माइंडमध्ये फिक्स झालं पाहिजे. ओके, त्याचंही मायक्रो ॲनालिसिस असायला ओके. पाहिजे. प्रश्न फक्त उत्तर यावं म्हणून वाचताय हो, समजून कधी घेणार. चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. सध्या काय झालंय ना, 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील किंवा 12वी परीक्षा पास झालेले विद्यार्थी असतील, त्यांच्या पुढे काही प्रश्न पडलेले आहेत की आपण पुढचे ॲडमिशन घेत असताना ते कोणत्या साईटला घ्यावं, किंवा 12वी झालेले जे विद्यार्थी असतील त्यांनी कोणते कोर्स केले पाहिजे. बरोबर. हा मोठा प्रश्न आज विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यांना त्यांचा निर्णय घेण्याला प्रॉब्लेम येतोय. बरोबर. तर तुमचं त्यावरती मार्गदर्शन मला विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित आहे सर. ओके. प्रथमतः सर्वांना नमस्ते. तुम्हालाही नमस्ते. अत्यंत नेटका प्रश्न आहे आणि गरजेचा प्रश्न आहे. 10वी आणि 12वी हे जे आयुष्याला टर्न देणारे जे काही वर्ष आहेत, बरोबर, हो, तर त्या वर्षांमध्ये हो, 10वीच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय. बरोबर. 10वीचे विद्यार्थी जर कधी टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसर असतील, नक्कीच. त्यांनी डिप्लोमा करावा. ओके. इंजिनिअरिंग देखील करू शकतील, पण ते डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग असं करावं. Yes. बरोबर. बरोबर. आता होतं कसं की 10वीच्या वर्गातला विद्यार्थिनी तिने इतिहास जर चालला ना की साधारण 1ली पासून तर 10वी पर्यंत ती किंवा तो एका बेंचवर बसलेला असतो आणि त्याच्या जोडीला असतो बेंचमेट. बरोबर. ती असते किंवा तो असतो. बरोबर. आणि आयुष्य जगलं असतं 10 वर्षांचं. 10 वर्षांनंतर 11व्या वर्षी हिला किंवा ह्याला सोडू कसा. नक्कीच. मग मित्र म्हणतो ना की बाबा रे मला आर्ट्स जायचंय बरं का, बरोबर. कॉमर्सला जायचंय बरं का, सायन्सला जायचंय. हम्म. अरे मग आता मी तर 10 वर्ष याच्या बरोबर काढली, हा, हिच्या बरोबर 10 वर्ष काढली. मैत्रीण म्हणते ठीक आहे तुझ्यासाठी मग मी माझं जे आयुष्य आहे ना, संपूर्ण आयुष्य जे देवाने म्हणा निसर्गाने एकदाच दिलेलं असतं, बरोबर, आणि जे करिअर जे माझं घडणार होतं हो, त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी पणाला लावून दे. लाव. तू चालली ना, मग तू मी चालला ना, पण होते. मग मी पण तुझ्या म्हणजे तो पाठीमागे. स्वतःचा विचार करत नाही की त्याची आवड कशात आहे, Right. त्याला करिअर करायचं हो. कशात आहे, तो ते सगळं विसरून जातो. म्हणून तो तिच्या किंवा त्याच्या आधारावरती त्याचा Yes. आयुष्याचा निर्णय घेतो की आणि- तिने आर्ट्स घेतले Right. मी पण घेतो. हो हा, म्हणजे मग मला असं विचारावं असं वाटतं की विद्यार्थ्यांनी तो निर्णय कसा घेतला पाहिजे. हो. ह्या वळणावर येताना त्यांनी काय करायचं, मित्र आहे त्याने विचारायचं हा स्वतःला हा अनुभवी आहे का, ओके, ही अनुभवी आहे का. हा, अनुभव कुठून मिळेल नक्की. तर एक गाईड असला पाहिजे. येस येस. तो कोण, चांगला शिक्षक, बरोबर बरोबर. चांगला मेंटॉर, हो. चांगला काउन्सिलर. हम्म. आणि याच्यासाठी मला असं वाटतं 10वी उत्तीर्ण होता होता बरं का, 10वीचा सेंड ऑफ असतो का, नक्कीच. त्या काळात तिथल्या 10वीच्या शिक्षकांनी हो, एक काउन्सिलिंग सेशन ऑर्गनाईज केलं पाहिजे. ही करिअर गायडन्स त्या आठवड्यात त्या 2 दिवसात बरोबर. असे काहीतरी ट्रेनर बोलवा, हो, असे काउन्सिलर बोलवा की जेणेकरून यांचं आयुष्य यांना सिलेक्ट करता येईल. पुढील मार्गदर्शन त्यांना मिळालं योग्य पाहिजे की बाबा रे 10वी नंतर मी करावं काय. करावं काय. बरोबर आहे. असं होत नाही ना सहसा, बरोबर आहे. आणि होतही असेल तर हे लक्ष देतात का. परंतु मला कधी कधी असं वाटतं की एक शिक्षक आहे जो 12 महिने त्या विद्यार्थ्याला शिकवतो. बरोबर. त्या शिक्षकासमोर 40-50 जे विद्यार्थी असतील बरोबर. त्यांचे चेहरे त्याच्यासमोर रोज असतात. राईट. मग त्या शिक्षकाला माहित असतं की हा विद्यार्थी या गोष्टीमध्ये हुशार आहे, बरोबर. याने भविष्यामध्ये याच्या 10वी नंतर कोणत्या साईडला ऍडमिशन घेतलं पाहिजे, बरोबर. आर्ट्स मध्ये आहे असेल, कॉमर्स मध्ये असेल किंवा सायन्स मध्ये असेल. बरोबर. शिक्षकांच्या लक्षात येतं की विद्यार्थ्याने कुठे ऍडमिशन घेतलं हो, पाहिजे. हो, हो. मग ही काउन्सिलिंग जी आहे हा. ती त्या शिक्षकाने वर्षभर त्याला केली पाहिजे की बाळा तू या विषयामध्ये हुशार आहे, हो, 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 तू या हो. विषयाकडे लक्ष दे. बरोबर आहे. म्हणजे सेपरेट एखादा वेगळा शिक्षक बोलावून बरोबर, त्यांना 2 बरोबर, दिवसाचं बरोबर. काउन्सिलिंग करण्यापेक्षा हो हो. त्या शिक्षकांनीच, त्यांच्या वर्ग शिक्षकांनी Right. असतील, विषयाच्या शिक्षकांनी असतील, त्यांना सांगितलं पाहिजे वेळोवेळी. उत्तम कल्पना आहे.
उत्तम कल्पना आहे. वर्षभर ते सांगावं. आपल्या शिक्षकांना सिलेबसच्या व्यतिरिक्त वेळ मिळतो का, हा माझा प्रश्न आहे. हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. सिलेबसच्या व्यतिरिक्त इतर जो बोजा असतो शिक्षकांवर, तुम्हाला माहित असेल तर नक्कीच. ऑनलाईनचे अनेक कामं असतात. मला बोलावं असं नाही वाटत, पण अनेक कामं लादलेली जातात, एव्हाना लादून घेतली जातात. तुम्ही बघा, शिक्षकाची नेमणूक ही टीचिंगसाठी होते की ऑदर कामांसाठी. बरोबर आहे. टीचिंग प्लस ऑदर काम, याच्यातून वेळ मिळतो. त्या ऑदर कामच इतकं येऊन जातं शिक्षकांना की त्याचं मुख्य काम जे आहे टीचिंग, शिक्षण देणं. बरोबर. खरंच होतं का, किंवा होतही असेल, होतच, मी शिक्षक आहे, होतं, परंतु तितका वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणता की एकदम नसानसांनी ओळखतो शिक्षक, मान्य करूया, नक्कीच, परंतु त्या विद्यार्थ्यांनीही शिक्षकाकडे तितकंच आत्मीयतेने बघितलं पाहिजे. बरोबर आहे. विद्यार्थ्यांनीही शिक्षकावर तितका विश्वास ठेवला पाहिजे. आत्ताची रॅपिड पिढी बरोबर तितका ते विचार करते का हो? हा एक महत्वाचा प्रश्न. आताची जी जेनझी आहे, जी युथ आहे, ती त्या प्रमाणात शिक्षकांना रिस्पेक्ट देते का, ती त्यांना मेंटॉर मानते का, हा तर महत्वाचा प्रश्न आहे सध्या. मी तुम्हाला विचारतो, आपण जेव्हा आपल्या शाळेच्या काळामध्ये आपल्या शेजारून कधी शिक्षक गेले, शिक्षिका गेल्या, आपण त्यांच्या समोर उभे राहायचो? सर बरोबर आहे. मी सुद्धा बालपणामध्ये शिक्षक दिसले की लपून बसायचो, पळून जायचो. त्यांच्या समोर येत हा रिस्पेक्ट होता, आदरयुक्त भीती होती. आज आहे का? नाही. आज छडी मारली तरी आज काय होतं तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आणि आपल्या काळामध्ये आपल्यावरती शिक्षकांनी जे काही थोडक्यात छोट्या पनिशमेंट दिल्या, त्याच्याने आपलं आयुष्य आपण घडलोय. त्याच्यामुळे कुठेतरी काहीतरी आपल्या संस्कार झाले सर. बरोबर. आणि खरे संस्कार हे शाळेमधून होतात. हो, बरोबर आहे. खरं. आता तुम्ही 12वीचं म्हणतात, बरोबर. 12वी नंतर आहे ना, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा मला MPSC UPSC मध्ये सरळ सेवेमध्ये करिअर करावं असं वाटतं, त्यांनी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स निवडलं पाहिजे. आणि ज्यांना वाटतं खरंच मला इंजिनिअरिंगमध्ये बरं टेक्निकल एरियामध्ये आहे इंटरेस्ट, त्यांनी जावं, इंजिनिअरिंगमध्ये पण जाऊ शकतात. किंवा ITI एक बेस्ट ऑप्शन आहे. नर्सिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे. लवकरात लवकर नोकरी पाहिजे असेल तर ते पण एक चांगले ऑप्शन्स आहेत. परंतु आता परत बेसिक मूळ प्रश्नाकडे येतो, मित्रांवरती अवलंबून राहू नये. मित्र हा बेंच पुरता मर्यादित ठेवा. बरोबर. तो आयुष्याला काही पूर्ण आयुष्य एकदाच मिळतं, ते कोणाच्याही हातात देऊ नये. आपलं आयुष्य आपणच घडवावं. कारण संपूर्ण कुटुंब आपल्यासाठी आयुष्य त्यांनी घातलेलं असतं. बरोबर. या 10वी पर्यंत, बरोबर, आणि 12वी पर्यंत, बरोबर, त्यांचे संपूर्ण स्वप्न असतं आपल्यासाठी. नक्की. ते आपण स्वप्न मोडत असतो, त्या स्वप्नांना तिलांजली देत असतो. त्यामुळे विचार करून निर्णय घ्यायचा. काउन्सिलर असू द्या, मार्गदर्शक असू द्या. बरोबर आहे. काउन्सिलिंग सेशन्स मी सेपरेट का म्हटलो, का तर ते अनेक असतात. एक शिक्षकाचे अनुभव, वर्षभराचे अनुभव, 10 शिक्षक जे आपण काउन्सिलर बोलू ना त्यावेळेत, ते 10 ठिकाणचे वेगवेगळे शिक्षक म्हणा, काउन्सिलर म्हणा, ते अनेक अनुभव देऊन जातील. खरी गोष्ट. आणि प्रत्येक वेळा शिक्षक जे सांगेल ते त्या विद्यार्थ्याला आवडेल, रुचेल, पचेल असं नसतं. आणि म्हणून काउन्सिलिंग सेशन्स असायला असं माझं वैयक्तिक मत. बरेचसे महत्वाचे मुद्दे ते सांगून जातील. राईट, बरोबर. आणि अजून एक प्रश्न असा निर्माण होतो सर, की विद्यार्थी आहेत ना, ते गुणांवरती अवलंबून राहतात आणि मग ठरवतात की मला कोणत्या साईडला जायचंय. बरोबर सर. म्हणजे 80च्या प्लस जर मला मार्क पडले तर मी सायन्सला जाईल. बरोबर. 60-70 पडले तर मी कॉमर्सला जाईल. बरोबर. आणि 50च्या जेमतेम पडले तर मी आहेच मग आर्ट्सला जाईल. ही त्यांची जी भूमिका आहे ही कुठेतरी बदलली पाहिजे. म्हणजे मला जर सायन्स घ्यायचंय ना सर, मी त्या पद्धतीनेच अभ्यास करेन. हो. मला कॉमर्स घ्यायचंय तरी मी चांगलाच अभ्यास करेन. बरोबर. कुठल्याही साईडला जायचं असेल ना, तर त्याचा निर्णय गुणांवरती नसायला हवा. बरोबर. विद्यार्थ्याचा. बरोबर. त्याचा निर्णय त्याच्या मानसिकतेने आधीच घेतला पाहिजे. राईट. त्या पद्धतीने त्याने अभ्यास केला पाहिजे, असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे याच्यावर? प्रश्न छान आहे आणि आपल्या आयुष्याशी निगडीत आहे. तुम्ही किंवा मी, बरोबर, आपल्याला देखील गुण इतके पडले तर आपण असं जाऊ, असं आपल्याला वाटायचं बरं का. याला कारणीभूत आपली घरची परिस्थिती असते. थोडं वाईट वाटेल पालकांना, पण ते गुणांवर भर देतं आजही. म्हणजे 99.99% घरांमध्ये तुझा 1 नंबर आला पाहिजे. त्याच्यावर ते बर्डन आहे, बर्डन आहे ते. तुझा 1 नंबर आला पाहिजे, दुसरा पण नको.
तिसरा पण हां. नको. एक उदाहरण देऊ का याच्यामध्ये? द्या ना सर. नाव नाही घेऊ शकत, वाईट वाटेल. XYZ एक विद्यार्थिनी XYZ ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्समध्ये 83% घेते ती हम्म. आणि 84% घेऊन तिचीच मैत्रीण टॉपर येते, अव्वल येते. ओके. 83% घेतलेली विद्यार्थिनी नंतर घरच्या भीतीमुळे नंतर तिने फास घेतला. अरे वा. सांगू नाही शिकले की मी दुसरी आले. दुसरं येऊन सत्य सुद्धा. परिस्थिती माझ्या समोर घडलेली घटना. हे का? ही भीती आहे का पालकांची, की पालकांना सामोरे जाऊ शकत नाही की मी सेकंड आले की मी थर्ड आले. बरोबर. जर गुण आयुष्य घेत असतील, हो. आयुष्य घेत असतील म्हणजे जर जीव घेत असतील तर कसं होय, बरोबर आहे सर. म्हणजे पालकांना सामोरं जाताना विद्यार्थिनीने किंवा त्या मुलीने म्हणावं की बाबा रे मी पहिली नाही आले. गुण जीव घेतात असं नाही वाटत का? बरोबर आहे सर, घेतात ना. मग रादर ह्या गोष्टींमध्ये त्या विद्यार्थिनीने किंवा विद्यार्थ्याने विचार करावा की बाबा रे माझं स्किल काय आहे. बघा बरं का, बरोबर. कम्युनिकेशन स्किल्स आहेत, लिडरशिप स्किल्स आहेत, बरोबर ना. बरोबर. असे उपजत कलागुण असतात की त्याच्यामध्येही आयुष्य करता येतं ना. मार्क्स डू नॉट डिसाइड युअर लाईफ, नक्कीच. युअर क्वालिटीज बरोबर. ना डिसाइड युअर लाईफ अँड रादर यू शुड डिसाइड येस. the ways of your life with your qualities by not your marks. असं मला वाटतं. येस, बरोबर आहे. का? मी तुम्ही शोधा ना तुमच्यामध्ये नेमके गुण कोणते आहेत, जा ना त्या मार्गे. ठीक आहे, मला सायन्स आवडतं, असू द्या ना मला 40%, मी कमवेल. नक्कीच. फरक पडतो का? नाही ना. मला आर्ट्स आवडतं, असू दे मला 90%. मला घेऊ द्या आर्ट्स. हेच आहे. काय होतं ना, मला 90% जर पडले बरोबर तर घरचे म्हणतात अरे वा तू हुशार आहेस, मग तू सायन्सला गेलं पाहिजे. पण विद्यार्थ्याची अपेक्षा काय असते की अरे मला आर्ट्स घ्यायचंय, बरोबर, मला स्पर्धा परीक्षांना उतरायचं आहे, MPSC, UPSC द्यायची आहे. मग त्या विद्यार्थ्याने सायन्सला जाऊन काय करायचं? कुठेतरी मार्ग चुकतो, कुठेतरी अभ्यासच चेंज होऊन जातो, लादलं जातं, घरच्यांचं बर्डन येतं त्याच्यावर. राईट. याचं कारण असं आहे की अपेक्षा. मग माझ्या पप्पांच्या अपेक्षा ह्या आहेत, माझ्या मम्मीच्या अपेक्षा अशा. बरोबर. मम्मी आणि पप्पा मागची पिढी आहे. बरोबर. मोठे बंधू छोटी बहीण ठीक आहे, पण ते मोठे बंधू मोठी बहीण नंतरची पिढी आहे, माझी पिढी नंतरची आहे. जनरेशन बदलतं हे मान्य करावं लागेल. बरोबर आहे. बरोबर. होय. सिम कार्ड बदल होत आले. बरोबर ना. बरोबर आहे. तसं आपलं नाही का आहे ना सर. आयुष्य बदलतं, जनरेशन बदलतं आणि जनरेशननुसार प्रत्येकाचं आयुष्य बदलायला पाहिजे. बदल हा गरजेचा आहे. उदाहरण देऊ? हो द्या ना सर. पालकांसाठी होय. कंपनीचं नाव घ्यायला पाहिजे खरं तर, तरी पण घेत नाही, कोणाला वाईट वाटू नये. हो. एक मोबाईल कंपनी आहे. येस. होती म्हणण्यापेक्षा आहे. हो. एक अँड्रॉइड नावाची सिस्टीम आली होती. येस. तिने ते अँड्रॉइड तो बदल स्वीकारला नाही. जगात फेमस अशी कंपनी की प्रत्येकाच्या हातात त्या कंपनीचा मोबाईल होता. बरं का सर? बरोबर आहे. आज ती मोबाईलची कंपनी आणि तो मोबाईल आज दिसत नाही, कोणाच्याच हातात दिसत नाही. ज्यांनी बदल स्वीकारला, अँड्रॉइड सिस्टीम स्वीकारली, त्या कंपनीज आज प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे. आणि ज्या मोबाईल कंपनीने तो बदल स्वीकारला नाही, आज ती मोबाईल कंपनी कुठे दिसत. प्रेक्षकांच्या लक्षात आले असेल ती कंपनी, कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बरोबर आहे. होय सर, बरोबर. मला कोणाला दुखवायचं नाही, पण बदल ही काळाची गरज आहे. पालकांनी बदलायला पाहिजे. बदल हा गरजेचा आहे. प्रत्येक ठिकाणी नाही, पण विद्यार्थ्यांनी देखील त्यांनीही बदल केला पाहिजे. पालक हे पालक असतात, ते पाळतात. हो बर का. बघा, बरोबर. पालक हा शब्द कुठून आलाय? ते भाजीपाला पालक नाही हो, पाळणारे, जोपासणारे, संगोपन करणारे, संपूर्ण आयुष्य देणारे पालक येते तुमचं भलंच करतील. बरोबर. पण पालकांना सध्याची पिढी काय मागते ते दिसत का नाही? कारण ते बिचारे त्यांचा इतिहास, त्यांनी दिलेले कष्ट ते आपल्यामध्ये बघतात की बाबा यांनी तसं करावं.
बरोबर आहे का? बरोबर. आणि ह्या पिढीने तसं केलं पाहिजे. केलं पाहिजे. संस्कार विकत घेता येत नाही. बरोबर. आपण काय करतो, इंग्लिश मिडियमला टाकलंय, हो. उदाहरण देण्यापेक्षा म्हणजे महागड्या स्कूलला कॉलेजेसला टाकतो, पण संस्कार विकत घेता येत नाही हो. नाही. गुण विकत घेता येतील. बरोबर. म्हणजे काय, स्वतः जरी कमवले पण आपण शेवट फी भरली ना. बरोबर. पण संस्कार विकत घेण्यासाठी किंवा संस्कार लागण्यासाठी सुद्धा पैसे मोजले पाहिजे. बरोबर. तिथं का आपण विचार करत नाही नक्कीच. की बाबा रे, याला संस्कार शाळेत पण टाकावं, बरोबर. तो ऐकेल ना आपलं. बरोबर. ती म्हणजे ऐकेल मला असं म्हणायचं आहे का की जर तुम्हाला तुमच्या मुलावरती संस्कार देखील योग्य करायचे असतील तर त्याने आपल्या मातृभाषा ज्या शाळेत शिकवल्या जातात Right, त्या right. शाळेत त्याने गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती संस्कार योग्य पद्धतीने आपल्या मातृभाषेत होतील. बरोबर आहे, बरोबर आहे सर. त्याच्या घरी मराठी भाषा वापरली जाते बरोबर, आणि बरोबर. तो शाळेत जाऊन इंग्लिश शिकतोय. खरं आहे, त्याला खऱ्या अर्थाने इंग्लिशमध्ये ते संस्कार होतील का? छत्रपती शिवाजी महाराज इंग्लिशमध्ये शिकवावे का की मराठीमध्ये शिकवावे? मूळ प्रश्न आहे. हो. आणि छान प्रश्न आहे. पिढी जाते, हजारो वर्षांचा इतिहास लागतो एक भाषा बनायला. बरोबर. विचार करा ना तुम्ही, अ बनला असेल, आ बनला असेल, ई उ उ ए ऐ ओ औ अम आहा, एवढं बनायला हजारो वर्ष गेले असतील हो. बरोबर आहे. बरोबर. नंतर कधीतरी वाक्य किंवा वाक्याच्या अगोदर कधीतरी शब्द, नक्की. आणि मग मराठी किंवा संस्कृत किंवा इंग्लिश. प्रत्येक भाषेला एक कल्चर असतं सर. बरोबर. प्रत्येक भाषेला एक संस्कृती आहे. मराठी भाषा अगाध आहे, तिला एक कल्चर, एक संस्कृती आहे. रादर ती ऍक्सेप्टिंग ती संस्कृती, ते कल्चर आपण डायरेक्ट मुलाला अदर कल्चरमध्ये टाकून देतोय. भाषा इंग्रजी आहे असं माझं म्हणणं नाही. बरोबर आहे. पण त्या भाषेमधलं कल्चर आपल्या मुलांवर लादलं जातं असं नाही वाटत का? होत आहे सर. मग आपल्या भाषेतल्या मुलांना ते कल्चर आपण आपल्या जगण्यातून देतो आणि नंतरच्या भाषेतल्या मुलांना ते 6 तास शाळेमध्ये गेल्यानंतर शिकवलं जातं. हे मिसमॅच होतं असं नाही वाटत का? घरातलं कल्चर जे आपण सांगतोय ते जगण्यातून देतोय, तो तिकडे गेला का वेगळं कल्चर जगतो, इंग्लिश मध्ये बनवतोय, इकडे आल्यानंतर घरी मराठी वेगळं बोलतो. ते मिसमॅच होतं. आणि खरंच इंग्लिश मीडियम मध्ये टाकूनच सगळे विषय इंग्लिशमध्ये शिकवणे गरजेचे आहेत की फक्त इंग्लिश विषय इंग्रजीमध्ये शिकणं आणि इंग्लिश मला येतं आहे, माझं कम्युनिकेशन होत आहे, हे गरजेचं आहे ना सर? बरोबर, हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्या मराठी माध्यमातील शाळा ज्या आहेत, मी सहमत आहे या गोष्टीशी, त्या इंग्लिश शिकवतायत ना. हो. मग हा अट्टहास काय? याचं कारण आहे, एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, ग्लॉरियसनेस, शाईन. बघा बरं का, बरोबर. जागतिक भाषा आहे इंग्रजी. बरोबर. माझा मुलगा किंवा माझी मुलगी इंग्रजीमध्ये असा काही झाला पाहिजे किंवा अशी काही झाली पाहिजे की तिचं बोट कोणी पकडता कामा नये. बघा बरं का. बरोबर. मी या कॉन्सेप्टला ब्रोकोली असं म्हणतो. ब्रोकोली ग्रीन असते, फ्लॉवरचाच प्रकार आहे. आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला आपण फ्लॉवर बनवावं. बघा बरं का, सफेद सेंद्रिय का असे ना, सेंद्रियच बनवावं मला असं वाटतं. आणि पुढे जाऊन ती जर ब्रोकोली होत असेल, त्या ब्रोकोलीला ठराविक मार्केट असतं, ठराविक मार्केटमध्येच विकली जाईल. इनडायरेक्ट सांगतोय मी. सफेद ही जी फ्लॉवर आहे प्रत्येक जण घेणार आहे सर. त्याची किंमत 10 का असेना, 20 का असेना, 30 का असेना, तिला मार्केटच आहे सर. बरोबर आहे. ब्रोकोलीला थोडे ग्राहक आहे. मग तुम्ही 10वी नंतर ज्या विद्यार्थ्याला, म्हणजे इंग्लिश मिडियम देतात 10वी पर्यंत, त्याचं जे कल्चर, त्याचे जे विचार, त्याचे जी कम्युनिकेशन स्किल्स इंग्लिशमध्ये गेलं, रॅपिड झाला, तो हाय फायर झाला. ठीक आहे. 10वी नंतर काय, 11वीला त्याला सेमी घ्यावं लागतं किंवा 11वीला त्याला मराठी मीडियम मधून परत 11वी 12वी करावं लागेल. बरोबर. इंग्लिश मिडियम का करेना, पण त्याला जगायचं कुठे आहे? अमेरिकेत का, इंग्लंडमध्ये का? त्याचं मार्केट भारत आहे. बरोबर. ज्या भारतामध्ये मराठी बोलली जाईल, ज्या भारतामध्ये रिजनल लँग्वेजेस आहेत, उर्दू आहे, बरोबर, तमिळ आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे, मराठी आहे, आपल्या रिजनल लँग्वेजेस आहेत, उपभाषा आहेत. बरोबर. अहिराणी का असे ना, तो जर इथं जगणार आहे, बरोबर,
तो जर आयुष्यात इथंच राहणार आहे त्याला सेमी का शिकू नये? मराठी भाषेतलं जे काही आपण पण शिकलो, बरोबर, इंग्रजी भाषा ही कम्युनिकेशनचं साधन आहे. तेच मला प्रत्येक, म्हणायचं आहे. आता मी उत्तरावर येतो, तुम्ही Yes. म्हणता ते बरोबर आहे. प्रत्येक विषय हा इंग्रजीतूनच शिकवला आणि म्हणून विद्यार्थी हा स्किलफुल झाला असं असं नाही. बरं. त्याचे स्किल्स त्याला मराठी भाषेतून पण उपजत करता येतील, इंग्रजी भाषा त्याला मराठी मीडियम मधून सुद्धा शिकवता येते. त्याला इंग्रजी बोलता आलं पाहिजे, बस. रॅपिड होऊ शकतो तो. हो, तुमचं माझं उदाहरण आहे, आपल्या अगोदरची पिढी आहे, आपले आई वडील आहेत, बरोबर किंवा आत्ता पण जे नेते लोक आहेत बघा, फार हो. हुशार आहेत, ते मोठमोठ्या पदांवर आहे, आहे. ते इंग्लिश मिडियम शिकले का? मला माझा प्रश्न आहे. बरोबर आहे सर. हा, ते मराठी मिडियम शिकले ना, मध्ये शिकले किंवा हिंदी किंवा उर्दू. हो. मग त्या रिजनल लँग्वेज शिकून ते जर एवढे हुशार होऊ शकतात, देश चालवू शकतात आणि एकदम उत्तम पद्धतीने चालू शकतात, हो, तर ते इंग्लिश मिडियम शिकले का? नाही. मला इंग्लिश मिडियमवर विरोध नाही, मी स्पेशल इंग्लिशचा विद्यार्थी हो. आहे, शिक्षक पण आहे, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न आवर्जून हा, विचारलाय. पण आत्मीयता माझ्या भाषेशी असली पाहिजे. बरोबर. जगणं मान्य करूया, इंग्रजी ही बेस्ट आहे, Yes. मी म्हणत नाही, विरोध जगाची नाही भाषा आपला. आहे. बरोबर. मला इंग्रजी कम्युनिकेशन येतं, बरोबर, मला जे विकेल तेच पिकवावं लागतं, मान्य करूया मी. बरोबर. मार्केटमध्ये जे विकलं जाईल तेच पिकवलं जाईल, नक्कीच. इंग्रजीला डिमांड आहे, मान्य करू. हम्म. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषय इंग्रजीमध्ये शिकवतात तुम्ही, हो. तुमच्या म्हणण्यानुसार. सायन्स ठीक आहे, हो, ते ठीक आहे. अशी काही हिस्ट्री आहे, हा. तुमचं जिओग्राफी आहे, इंग्रजीमध्ये शिकवलं समजा, अरे पण त्याचं कल्चर 5 वर्षापर्यंत नव्हतं ना घरामध्ये, बरोबर त्याला ते आहे. कल्चर नव्हतं, इंग्रजीमध्ये समजून नाही घेऊ शकत तो. नाही. बर्मुडा ट्रायंगल आहे, बरोबर, बरोबर. त्याला तो शब्द कळेल, हम्म. तिथली परिस्थिती जी काय आहे बर्मुडा ट्रायंगलची, हो, ते लंबवर्तुळाकार चंद्राचे ते किरण पडतात आणि मध्ये गुरुत्वाकर्षण क्षमता आहे, ते इंग्लिशमध्ये समजणार नाही ना, नाही ना, मराठीत समजेल. समजेल. त्याला समजणं गरजेचं आहे, तो बेसिक पक्का होणं गरजेचं आहे. हा, लँग्वेज डझंट मॅटर, मॅटर. बरोबर आहे. असं आहे. बरोबर. कुठेतरी काय झालंय ना, ह्या पालकांच्या मनामध्ये असे काही गोष्टी निर्माण झाले की आमचा मुलगा इंग्लिश मिडियमला जातो म्हणजे ते एक स्टँडर्ड झालंय. राईट. तुम्ही टाकला दर्जा. इंग्लिश मिडियमला, हो हो हो. मग आमचा मुलगा पण इंग्लिश मिडियमला जाईल. हा, मग त्या विद्यार्थ्याला तिथे जाऊन काही येतंय का, काही हो. नाही येत, त्याच्याशी काही घेणं नाही. बरोबर. पण आमचा मुलगा इंग्लिश मिडियमला जातो ही एक स्टँडर्ड झालंय. दर्जा. तर पालकांचं सुद्धा यामध्ये थोडं परिवर्तन झालं पाहिजे विचारांमध्ये. बरोबर आहे सर. इंग्लिश आलीच पाहिजे, राईट. त्याच्याबद्दल दुमत नाहीये, इंग्लिश आलीच पाहिजे, परंतु आपल्या भाषा सोडून का? हा. आपण आपल्या आईशी गद्दारी करतोय असं वाटतं का तुम्हाला? हा, म्हणायचं तेच आहे. माय माझी मातृभाषा. बरोबर. सेमी पण आहे ना हो. बरोबर. आता मी तुम्हाला असं का म्हणतोय, एक छोटा सोपा मार्ग सांगू का याच्यात, Yes. पालकांना देखील, हो हो. म्हणजे कोणी गैरसमज करू नये, पण माझ्या मुलाचं मी सांगतो मी काय करणार आहे पुढे. अगदी 4थी पर्यंत मी त्याला इंग्लिश मिडियम टाकणार आहे, हा 5वीला त्याला सेमीला घेणार आहे. हा हा. बेस पक्का करूया, बरोबर. 5वीला टाकूया ना सेमीला, जगेल ना तो आयुष्य त्याचं. नक्कीच. बरोबर आहे का? हो, मला मार्ग हेच छान आहे. अपेक्षित होतं. राईट का? मी माझ्या मुलाला मार्ग. तसं करणार आहे आणि बरोबर. तुम्हाला दिसेल पण. आज तो छोटा आहे, बरोबर. सिनियर केजीला आहे तो, हो. 4 प्रमाणपत्र घरात आणले, वा. ओम नाव आहे त्याचं. येस. मला अभिमान आहे त्या गोष्टीचा, आहे इंग्लिश मिडियमला, Yeah. चांगले शिक्षक ब्रँडेड आहेत, तो काही भाग नाही. गोल्डन डे स्कूल आहे पिंपळा बसून. ओके. पण मी 5वीला त्याला सेमीला टाकणार, ओके. कारण माझी पण भाषा आहे, माझं कल्चर आहे, जे मी 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 आत्मीयतेने त्याला देणार आहे. बरोबर. 5वी पासून त्याला 10वी पर्यंत परफेक्ट होऊन जाईल. मी तुम्हाला दिसेल बघा, जरी माझं नक्कीच. स्पेशल आहे, इंग्लिश आहे, मी टीचर आहे, तरी पण त्याला मी सेमीला टाक. मला अपेक्षित हेच होतं हा. की पालकांनी निर्णय कसा घेतला पाहिजे, कारण याच्यावरती उत्तर असं परफेक्ट मिळत नाही. हा, म्हणजे विद्यार्थ्यावरती होणारे, आपल्या पाल्यावरती होणारे संस्कार पण महत्वाचे आहेत. बरोबर आहे सर. ज्याचं तुम्ही मार्ग व्यवस्थित सांगितलं का 4थी पर्यंत त्याला मी इंग्लिश मिडियम मध्ये हो ठेवलं, हो, नंतर सेमी मी माझं सांगितलं. आता बरोबर. पालकांनी काय करावं तो काही विषय त्यांचा आहे. ज्याचा त्याचा मी माझं personal विषय आहे. सांगितलं. बरोबर. मग एखादा विद्यार्थी आहे 10वी 12वी, बरोबर. तो अभ्यासात मध्यम आहे, बरोबर. त्याला व्यवसाय करायचा आहे, राईट. मग त्याने काय निर्णय घेतला पाहिजे 10वी नंतर 12वी नंतर? त्याला व्यवसाय करायचा. येस येस येस, त्याला व्यवसाय करायचा आहे. ॲव्हरेज स्टुडंट Yes. आपण म्हणतो त्या गोष्टीला, कॉन्सेप्ट ॲव्हरेज. आता ॲव्हरेज म्हणजे काय, इथे पण प्रश्न येतो मार्कांचाच, हो. मार्क्सचा. कसा
ॲव्हरेज म्हणजे काय रे बाबा, 100 पैकी याला 40 आहे प्रत्येक विषयात, 40, 45, 42 असं. आता मला एक सांगा, ॲव्हरेज हा गुणांमध्ये आहे की क्वालिटीजमध्ये आहे? हा हा प्रश्न त्या विद्यार्थ्याने स्वतःला विचारायला हवा. बरोबर. बरोबर. कारण कसं होतं, एखादा विद्यार्थी गुणांमध्ये कमी असू शकतो, पण तो टेक्निकली याला कदाचित तो Strong ब्रँड असू शकतो, Yeah. स्ट्रॉंग असू शकतो. बरोबर. त्याने ते शोधलं पाहिजे. त्याने स्वतःशी त्या प्रश्नांना स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. स्वतःला त्याने प्रश्न विचारावे. त्याने म्हणावं की बाबा मला काय आवडतं Yes. आणि मी काय केल्याने त्याच्यात मी ब्रँड होऊ शकतो. आयुष्य एकदाच आहे. बरोबर आहे सर. जे हात, पाय, कान, नाक, डोळे, जे सेन्सरी ऑर्गन्स दिले त्या निसर्गाने, वापर करू ना त्याचा. का मोबाईल मध्येच घालवायचे तिथे बस. बरोबर आहे का? बरोबर आहे सर. बघा, अफाट बुद्धिमत्ता आहे माणसाला. नक्कीच. ते काय फक्त आपण स्टोरी मध्येच ऐकायचं का? हो. स्वतःवर अप्लाय नाही करायचं का? का फक्त संशोधन किंवा शोध हे इतरांनीच केले पाहिजे, मी नको का? बरोबर आहे का? बरोबर. याचं उदाहरण मी टॉमस अल्वा एडिसनचं देतो. आपल्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना म्हणा त्या पाल्याला कसं घडवावं, टॉमस अल्वा एडिसनच्या आईकडनं शिकावा. अच्छा. तुम्हाला स्टोरी माहीत असेल, ऐकीव आहे हो. परंतु हो. गरजेची आहे. उदाहरण म्हणून देतो. नक्की. टॉमस अल्वा एडिसन, इथे आपण बसलोय या स्टुडिओमध्ये, ही जी लाईट आहे ना, हो, ते त्यांनीच शोध शोध लावलेला आहे. टॉमस अल्वा एडिसन ज्या स्कूलमध्ये होते, ते शिक्षक जे होते त्यांनी त्यांना वर्गाबाहेर काढून दिलं. आईला सांगितलं, तुमचा मुलगा आमच्या शाळेत बसण्याच्या योग्यतेचा नाही. मी ऐकलेलं आहे. मग का योग्य नाही? कारण त्याची लेवल आमच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीची नाही, असं पत्रच लिहून दिलं होतं आईला, शिक्षकांनी, शिक्षक शाळेतल्या. बरोबर. मग मुलाने आईला कुतूहलतेने विचारलं, काय ग आई, मला त्या शाळेतनं बाहेर का काढलं आणि मला आता का बसू देत नाही? मग आईने काय सांगावं? आईने सांगितलं की बाबा रे, ते शिक्षक असं म्हणाले की तुमचा मुलगा इतका अप्रतिम आहे, इतका हुशार आहे, इतका ब्रिलियंट आहे की तो आमच्या मुलांच्या लेवलच्या 1000 पट पुढे आहे, आणि म्हणून मग तुम्ही त्याला घरी शिकवा. म्हणजे आईने त्याची मानसिकता चुकीच्या मार्गाने जाऊ नाही दिली की तू कमी आहेस म्हणून तुला घरी थांबायला लावलं, असं नाही सांगितलं. तू जास्त हुशार आहेस ही गोष्ट लक्षात घे, स्वतःला कमी समजू नको. राईट. बरोबर. जेव्हा हजारो वेळा प्रयत्न केला, बरोबर, टंगस्टन वगैरे तुम्हाला माहितीच आहे, शोध लागला. आई देवाघरी गेली. त्या आईची जी पेटी होती जेव्हा ओपन केली, त्याच्यामध्ये एक कागद होता आणि त्या शिक्षकाने दिलेली चिठ्ठी होती. त्यात लिहिलेलं होतं, युअर वॉर्ड, युअर सन इज नॉट ॲट आवर स्टुडंट्स लेवल. की त्याची लेवल आमच्या बरोबरीची नाही, आमच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीची नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा त्याला कळलं. आईला सॅल्यूट केला आणि आईला खरंच सॅल्यूट केला. आणि जर त्या आईने खरं बोलली असती त्या काळी तर याचा शोध लागला नाही. आपण एवढ्या बरोबर लाईट मध्ये बसलो असतो का? नाही. त्याची मानसिकता ढासळली असते. बरोबर आहे. बरोबर. पालकांनी तसंच जगावं. आपलं पाल्य कुठेतरी मिस्टेक करतोय ना, ठीक आहे, आणा त्याच्या निदर्शनात आणून द्या, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ठीक आहे. आज तुम्हाला दिसतोय मी आहे, यदा कदाचित आता तुम्ही बघताच आहे. माझ्या बाबतीत ही घटना घडली होती. मी ग्रॅज्युएशन मध्ये होतो पिंपळाव बसवंतला. सांगतो माझं एक आहे. मॅच होतं पिंपळाव बसवंतला, साधारण 2009-10ची गोष्ट. तिथे स्टँडवरती फिरणारे मुलं म्हणजे वाह्यात समजले जायचे. आता आमच्या जवळकेवणीचा रस्ता तोच, बसने जायचा. आणि मग मी तिथं थांबलेलो. XYZ व्यक्तीने सांगितलं माझ्या वडिलांना की तुमचा मुलगा वाह्यात झालाय, बरोबर, वाह्यात झालाय तर तो बस स्टँडवरती फिरतोय, असं माझ्या वडिलांना सांगितलं. माझ्या वडिलांनी काय उदाहरण द्यावं, काय उत्तर द्यावं ते, की माझ्या मुलावर मला विश्वास आहे. वा, बघा बरं का, माझ्या मुलावर माझा विश्वास आहे. आणि ते ग्रॅज्युएशन मी इंग्लिशमध्ये होतं माझं, इंग्लिश लिटरेचर. मी चांगल्या मार्काने क्वालिफाय केलं. 64% होते मला. आणि काय करावं, मी पहिला पेढा त्याच व्यक्तीला दिला, ज्या व्यक्तीने तुमच्या वडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा अशा अशा ठिकाणी उभा आहे. बरोबर.
हो. त्याच्यानंतर परत MA इंग्लिश केलं HPT कॉलेजला. तिथंही मला चांगली पर्सेंटेज मिळाली. तेव्हाही मी तेच केलं. पेढा आणि नंतरही मला B.Ed झाल्यावेळी तेच केलं. मला नोकरी लागली. आता तुम्हाला माहिती आहे VN नाईक कॉलेजमध्ये आहे दिंडोरीला. Yes. परमनंट झालोय ज्युनियर कॉलेजमध्ये. तेव्हाही मी पेढा देऊन दिला होता त्या व्यक्तीकडे. हो. म्हणजे मला काय म्हणायचंय, आपण ती गोष्ट निगेटिव्ह आहे ना पॉझिटिव्ह करून घेतली पाहिजे. बरोबर. मी माझं उदाहरण का देतो, मी जगलो इथे. Yes. का देऊ नये? इतरांचं उदाहरण कसं, मला अनुभव कमी असतील, पण मला काय म्हणायचं, माझ्या वडिलांनी त्यावेळेस जर माझ्यावरती त्यावेळेस अविश्वास दाखवला असता हो. तर यदा कदाचित मी इथे बसलेलो नसतो. बरोबर. ते उदाहरण कुठेतरी बरोबर आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. म्हणजे विश्वास पाहिजे. विश्वास आपल्या पाल्यावरती आपल्याला विश्वास पाहिजे. की माझा मुलगा करू शकतो. कारण आपला स्वतःवर विश्वास आहे मला. हो. मला माझ्या मुलावर विश्वास आहे. का? कारण मी चुकू शकत नाही. बरोबर. ती लेवल माझी नाही. व माझाही मुलगा, माझी मुलगी चुकू शकत नाही. हम्म. कोणत्याही क्षणाला, कोणत्याही स्टेजला काही घडू द्या, माझ्या मुलावर मला विश्वास आहे, माझ्या मुलीवर मला विश्वास आहे. ती चुकू शकत नाही. बरोबर. सांगा ना तिला ठणकावून, बरोबर. का तू माझी मुलगी आहे, तू माझा मुलगा आहे, तू चुकू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्याने स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे. राईट. बरोबर आहे. म्हणून म्हणतो, मार्क्स डू नॉट डिसाइड युअर गोल्स. बरोबर आहे. युअर गोल्स शुड बी डिसाइडेड बाय युअर स्किल्स. म्हणजे त्या विद्यार्थ्याने त्याच्यामध्ये असलेल्या स्किल्स वरती काम केलं पाहिजे आणि 100% मग निर्णय घेतला पाहिजे की त्याला कोणता व्यवसाय करायचा आहे. बरोबर आहे सर. बरोबर आहे. बरोबर. Yes. आता तुमच्यामध्ये स्किल्स आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही इथवर आलात. बरोबर. पण बघा, स्किल्स पॅशन जरी असलं, पण ते स्किल्स असे असू द्या की ज्याच्याने तुमचं करिअर पण घडेल. मला गाता येतं, मला आवडतं गायला. अच्छा. ओके. म्हणजे तुमचं ते पॅशन होतं. पॅशन होतं. मी ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला माझ्या मित्रमैत्रिणींना विचारा किंवा आमच्या गॅदरिंगलाही मी गातो. म्हणून मी त्याच्यामध्ये करिअर नाही केलं सर. येस. करिअर मी टीचिंग मध्ये केलं. इंग्रजी विषय घेतला की जेणेकरून त्याला डिमांड आहे. येस. बरोबर आहे. मी मातृभाषा सोडली नाही, माझं कल्चर सोडलं नाही. मी मराठीतून बोलतोय, पण इंग्रजीला डिमांड आहे. येस. बरोबर आहे. हो. ती जरी मावशी असली तर तिच्यातही जगावं लागेल. म्हणजे जागतिक भाषा. कसं आहे, पॅशन आणि करिअर या दोघांमध्ये अंतर आहे. अंतर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. माझं पॅशन, माझं करिअर होईलच याची शाश्वती नाही. होऊ शकतं. करोडोंमध्ये एकाच होऊ शकतं. मला तेच म्हणायचं एकाच होतं होऊ शकतं की अरिजित सिंग एक आहे, आतिफ असलम एक आहे, सलमान खान पण एकच आहे, शाहरुख खान पण एकच आहे. बरोबर. म्हणून त्यांना बघून काय होतं, त्यांना बघून आपण आपलं करिअर डिसाईड करतो की मला या क्षेत्रात काम करायचं आणि मला त्या लेवलवरती जायचं. राईट. असं न करता पॅशन आहे, त्याच्यात आनंद आहे, तो मिळाला पाहिजे, तुम्ही त्याच्यात काम करा. परंतु पोट भरण्यासाठी करिअरच महत्वाचं आहे. याच्यात तुम्हाला सांगतोय, परत येऊ माझ्याकडे येतो. येस. माझं का देतो, कारण मी जगतोय म्हणून. बरोबर. मला गायला आवडतं आणि म्हणून मग मी आता मी काय केलं, टीचिंग निवडलं. तिथं आहे मी टीचिंगला दिंडोरीला, तर तिथं गॅदरिंग आलं का मी गायनं गातो. आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सांगले देखील ते सांगतात की तू गा रे बाबा, तुला आवडतं ना, गा. मी गातो. बरोबर. तिथले शिक्षक देखील मला फोर्स करतात गायला, मी गातो. मला क्रिकेट खेळायला आवडतं. हो. मी म्हणजे त्या स्पोर्ट डेज मध्ये क्रिकेट पण खेळतात. बरोबर. मग पॅशन म्हणून मी आयुष्य नाही जगलो. मी टीचिंग मध्ये असं निवडलं क्षेत्र माझं आयुष्याचं की ज्याच्यात मला पॅशन पण जोपासता येते. बघा. बरोबर आहे. हे मला म्हणायचं. बरोबर. कुठेतरी त्याचा संगम तुम्ही बरोबर तुमच्या पद्धतीने बरोबर आहे का केलेला आहे. असं जर प्रत्येकाने केलं तर यदा कदाचित त्यांना समाधान मिळेल. हो. आणि तुमच्या पॅशन मध्ये जर तुम्हाला योग्य चान्स मिळाला तर तुम्ही फुल टाइम ते पण करूच शकता. परंतु पूर्ण सगळं त्याच्यातच अवलंबून राहू नये. असं बरोबर. छोटस बघा, तुम्ही थोडं ऐकवलं तर छान वाटेल. तुम्हाला आवडतं का? मला शाहरुख खान फार आवडतो. वा. तुमची रिंगटोन तीच आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं. हो सर. बरोबर. शाहरुख खानचं स्वप्न होतं चांद तारे. एक टोन सांगतो तुम्हाला. बरोबर. चांद तारे तोड़ लाऊं सारी दुनिया पर मैं छाऊं, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है, मेरे पीछे मेरे आगे
वा. हाथ जोड़े दुनिया भागे बस इतना सा ख्वाब वाह. है, हाँ बस इतना इतना सा सा. ख्वाब है. वा सर वा. करू शकलो असतो Yes, career. sir. नक्कीच. 100% करू नक्कीच. शकलो असतो, पण पॅशन आणि आयुष्य आयुष्य करिअर थोडं वेगळं असं. वेगळं असतं सर, बरोबर आहे. पटतंय का? नक्कीच मला म्हणायचं हेच आहे हा. की तुमचं पॅशन तुमचा करिअर होईल, हो. परंतु किती पर्सेंटेज आहे सक्सेस होण्याची याच्यावरती तुम्ही अभ्यास केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी अभ्यास बरोबर. केला पाहिजे. पण आता काय सर, पर्सेंट देखील महत्वाचे आहे. बरोबर. हे बघा, गुण तुम्हाला त्या दारापर्यंत घेऊन जातात. बघा बरं का सर, बरोबर. गुणांशिवाय तर तुम्ही दारापर्यंत जाऊ शकत नाही. नाही. ते संधीचं दार गुण उघडतात. बरोबर. सॉरी, त्या संधीचं दार ते गुणच, राईट, गुणच उघडतात. मार्क्स उघडतात. बरोबर. परंतु त्या संधीचं सोनं त्या स्किल्सने केलं पाहिजे. काय वाटतं संगम? बरोबर आहे. स्किल्स आणि गुण दोन्ही महत्वाचे. महत्वाचे. गुण म्हणजे मार्क्स बरं का इथे. हो. त्या मार्कांमुळे, त्या मार्क्समुळे 84% पडले आणि तुम्ही तिथं त्या संधीपर्यंत गेलात. त्या संधीचं सोनं तुम्हाला त्या गुणांमुळे, तुमच्या स्किल्समुळे, तुमच्या प्रभावामुळे करता आलं पाहिजे. बरोबर. हे सुवर्ण मध्य सुवर्ण संगम साधता आलं पाहिजे सर. मला काय होतंय आवडतंय सर, आई वडील आपल्यामध्ये स्वप्न बघतात, बरोबर, आणि मुलं कॉलेजला जातात, बरोबर, बरोबर. त्यांच्यामध्ये कुठेतरी ते कळालं स्वप्न मला. आई वडील बघतात, आणि कुठेतरी तो विद्यार्थी कॉलेजच्या आयुष्यामध्ये जीवन जगत रममाण होऊन असताना जातो. बरोबर. चुकीच्या मार्गाला जातो. चुकीचा मार्ग पण नाही म्हणणार मी त्याला, परंतु तो प्रेमात पडतो. बरोबर. एखादी त्याच्या बरोबरची मुलगी असेल, राईट, तो तिच्या प्रेमात पडतो, राईट. आणि मग त्याचं जे फोकस असतं करिअरच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, ते कुठेतरी हलतं. तर ते फोकस कंटिन्यू राहायला पाहिजे. बरोबर. यावर तुम्ही काय बोलाल? तुम्ही काय, मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे, तुम्ही टीचिंग क्षेत्रात आहात, बरोबर, शैक्षणिक क्षेत्रात आहात, तुमच्या समोर अनेक विद्यार्थी आहेत आणि बरोबर. तुम्ही त्यांना अनुभवतात, बरोबर, तुम्हाला हे डोळ्याने दिसतंय, राईट. म्हणून विचारलं मी तुम्हाला. योग्य प्रश्न. हो. प्रेम ही कॉन्सेप्ट हम्म. फार जुनी आहे. हम्म. आता आपण तर लेटेस्ट मुमताज, शहाजहान वगैरे वगैरे वगैरे, श्रीकृष्ण, राधा, निस्वार्थ प्रेम होतं ते. बरोबर आहे. काळ होता तो, हम्म. है ना. सतयुग, द्वापार, त्रेता, कलियुग. आता तो काळ बदललाय, बरोबर. असं म्हटलं जाईल ना. आताचं रॅपिड युग, हायब्रिड युग. या हायब्रिड युगामध्ये हायब्रिड प्रेम आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय, प्रेम पण हायब्रिड झालंय आता. का नको म्हणायला पाहिजे सर? बरोबर. तुम्ही विचार करा. बरोबर आहे. सकाळी वेगळं तर संध्याकाळी वेगळं असायला नसायला पाहिजे. जोक वाटतो पण सत्य आहे. बरोबर. सिरियस कडे येऊया. हम्म. आयुष्य एकदाच येतं. बरोबर. प्रेम ही एक फेज आहे. बरोबर. तो काळ आहे, सर्टन वयापासून सर्टन वयापर्यंत असलेला काळ आहे. खरंय. त्याच्यानंतर अनुभव आल्यावर माणूस, प्रेम हे त्या काळापुरतं होतं असं वाटायला लागतं. हा. प्रेमाबद्दल मला दुमत नाही. बरोबर. प्रेम माझंही आहे, तो काही भाग नाही, बरोबर. पण ते लॉयल असावं. यस. आणि दोन्ही बाजूने लॉयल असावं. हा. बरोबर आहे. प्रेम म्हणजेच निस्वार्थ भावना, लक्षात Yes. ठेवा. बरोबर. श्रीकृष्णाची आहे, हम्म. होती, होते. दोघही लॉयल, बरोबर. राधा कृष्ण, बरोबर. जसं आपण ऐकले. राधानेही हट्ट केला नाही लग्न कर, आणि कृष्णानेही हट्ट केला लग्न बरोबर. कर. जगले ना. बरोबर. ही 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 सौम्य, समंजस भूमिका. बरोबर आहे का? बरं, एखादी मुलगी खरं प्रेम असेल तर ठीक आहे ना, बलिदान करते ना. एखादा मुलगा प्रेम असेल तर बलिदान करतो. बरोबर. बरोबर आहे का? हट्ट का? हम्म. निस्वार्थ प्रेम दिसतं का आता सध्या इथे? हायब्रिड झालंय सगळं. बरोबर. जेवण हायब्रिड करतो. सेंद्रिय किंवा सात्विक असायला पाहिजे. बरोबर. प्रेम सात्विक असायला पाहिजे. हम्म. प्रेमामुळे जर तुमचं आयुष्य बर्बाद होत असेल तर तुम्ही कुठेतरी चुकताय. हम्म. बरोबर. ज्या लेवलला तुम्हाला आणायला पूर्ण कुटुंबाने तुमचं आयुष्य वेचलंय हो, हम्म. तुम्ही एका निर्णयाने आयुष्य बदलून बरोबर. टाकता. बरोबर. वेगळ्या मार्गाला जातात. तुम्ही ते प्रेम मिळवण्यासाठी असं काहीतरी करा की ते प्रेम स्वतःहून तुमच्या आयुष्यात येईल. बरोबर आहे की नाही? तुम्ही सेटल व्हा. सेटल व्हा. बरेच लोक म्हणतात की पैसा आला का सगळं मिळतं. ठीक आहे ना, मिळेल पण सगळं ठीक आहे, तो नाही भाग. पण प्रेम जर तुम्ही म्हणाल ना तर निस्वार्थ असलं पाहिजे. काय वाटतं सर? बरोबर आहे सर, खरं आहे. त्याच्यामध्ये ना चुकीच्या मार्गाला जायला मी तुम्हाला एक सांगतो, मोबाईल फार कारणीभूत आहे. बघा, तो प्रश्न तर आहेच आहे. बरोबर. तर मोबाईलला काय करतो माहितीये का, लहान मुलं का असे ना, मोठे मुलं का असे ना,
ते ऑपरेट करता करता तो ड्रायव्हर आपला मालक होऊन गेलाय. आपल्याला कळतच नाही मोबाईल आपला मालक आहे, आपण मोबाईलचे मालक आहे. बरोबर आहे. एखादी फोर व्हीलर, हो सर बरोबर. आपली फोर व्हीलर चालवतो, ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर जिकडे घेऊन जाईल ती फोर व्हीलर जाईल ना. अहो ही फोर व्हीलरच आपल्याला जिकडे पाहिजे तिकडे घेऊन चालली. फोर व्हीलर म्हणजे हा मोबाईल झालाय. बरोबर. तो काय करतो, लहान मुलं किंवा मोठा मुलगा का असे ना, एक 2-4 सेकंदांमध्ये रील्स बघतो आणि अनुभव घेतो. त्याला अमेरिका दिसते, एल्फिस्टन दिसतं, त्याला टॉवर्स दिसतात, बरोबर ना, मोठमोठेले. आणि 2-4 सेकंदात आयुष्य जगून घेतो. त्याला असं वाटतं बाबा रे कोलंबस, आता तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचा शोध किती वर्ष त्याने प्रवास केला असेल. त्याच्यानंतर वास्को दी गामा भारतात यायला किती वर्ष प्रवास केला असेल, त्याला अनुभव आला. या मुलांना फ्रीमध्ये अनुभव, एका क्लिकवरती त्यांना कोणताही देश बरोबर. मेहनत केली नाही, काही नाही, पूर्ण एक रील बघा बरं का, 2-4, 5-10 सेकंदाचं रील, 15 सेकंदाचं रील. त्याला वाटतं अरे हा अनुभव आहे. पुढे गेलं अनुभव, पुढे गेला अनुभव. व्हर्च्युअल रियालिटी तो सत्यामध्ये जगायला लागतो. बरोबर. त्याने जर मोबाईल मधून बाहेर डोकं काढलं ना, त्याला हे सुंदर झाडं, सुंदर सगळं आयुष्य त्याला दिसत नाही. त्याला ते खोटं वाटायला लागतं. अवतीभोवतीचं जग व्हर्च्युअल मध्ये जगायला लागतो. काय झालंय, हे व्हर्च्युअल रियालिटी प्रेमामध्ये आणली गेली. लोकांनी ते फुगवलाय. बरोबर. प्रेम असावं, निस्वार्थी भावना असली. माझं उदाहरण आहेच, मी तुम्हाला वाटलं तर देऊ शकतो त्यामध्ये. बोला, द्यावं का? द्या ना. सत्य परिस्थिती आहे. 2014 मध्ये मी नाशिकमध्ये टीचिंगला होतो, VN नाईक कॉलेजलाच. आमच्या मॅडम तेव्हा तिथं विद्यार्थिनीच होत्या. तर माझे सासू सासरे तिथं आले होते, आमची भेट झाली होती. त्याने प्रस्ताव दिला होता किंवा आमचाही प्रस्तावाला मान्यता होती. आमच्या मॅडमला आम्ही तेव्हा एकदाच भेटलो फक्त. पण त्याच्यानंतर शब्द दिला होता, ठीक आहे की मला पहिले PhD करायची आहे, नेट सेट करायचंय, परमनंट होऊ, नंतर विचार करू. आम्ही लिटरली एकदाही भेटलो नाही नंतर. मी नेट झालो, त्यांच्या घरी पेढा देऊन गेलो, द्यायला गेलो पेढा, आणि आमचं बोलणं झालं. तोपर्यंत आमच्या मॅडमने इंजिनियर, डॉक्टर, बरोबर ना, असे 3-4 स्थळ चांगले, PSI सुद्धा नाकारले होते. म्हणजे त्या त्यांच्या निर्णयावरती ठाम होता. आणि तुम्ही पण स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची, की तुम्ही वेळ मागितला आणि त्या वेळेचं सोनं केलं. मग आणि प्रेम निस्वार्थच असावं. माझं काही अपेक्षा नव्हती. त्यांना वाटलं तर योग्य निर्णय घेऊ शकत होतो, आणि मलाही वाटलं तर मी योग्य निर्णय घेऊ शकत होतो. त्यांच्या जागेवरती स्टँड त्यांनी घेतला. याला वाट बघणारी होती. याला खरं प्रेम म्हणावं का? या 17 तारखेला म्हणजे 17 जून मध्ये आमचा लग्नाचा वाढदिवस आहे, उद्या परवा. म्हणजे आम्हाला 7 वर्ष पूर्ण होतील. आमचा होम पण 5 जून एन्व्हायरमेंट डेला तो 5 वर्षाचा झाला आता. म्हणजे मी सांगतो काय तुम्हाला, एवढं चांगलं घडतं, संयम लागतो. संयम पाहिजे. आणि मी विद्यार्थ्यांना तेच सांगू इच्छितो, संयम बाळगा. बरोबर. प्रत्येक गोष्ट मिळते, 99.99% मिळते. सगळं मिळवाल, पण जे काही गमवाल ना ते आयुष्यात गमवाल. आयुष्य फार मोठं आहे. आयुष्य फार मोठं आहे, ते जगलं पाहिजे. बरोबर. आणि तो आनंद जगला पाहिजे. मग सर, आता आपण परत आपल्या मुद्द्यावर येऊया, की 10वी नंतर आता शैक्षणिक धोरणांमध्ये बरेचसे बदल झाले. बरोबर. तर ते बदल काय झालेले आहेत सर, ते जरा सांगाल का? हो, फार छान प्रश्न आहे, गरजेचा प्रश्न आहे, आणि खूप अनेकांना गोंधळ निर्माण केलेला प्रश्न आहे. मूळ जातो आपल्या शैक्षणिक धोरण 1964 मध्ये कोठारी, बरोबर ना, कोठारी आयोग आला होता. तर त्यांनी 64 ते 66च्या दरम्यान 10+2+3 हे स्ट्रक्चर दिलं होतं आपल्याला. 10 म्हणजे काय, 10वी अधिक 2, 12वी अधिक 3 ग्रॅज्युएशन. ओके, म्हणजे हे थोडं सविस्तर सांगा. बरोबर, समजायला सोपं. बरोबर. 10वी पर्यंतचं शिक्षण अधिक 2, 12वी अधिक 3 वर्ग पुढचे ग्रॅज्युएशन, असं स्ट्रक्चर होतं शिक्षणाचं. बरोबर. तसं आपण जगलो पण. बरोबर. आता त्याच्यानंतर मग 1986 मध्ये परत ते शैक्षणिक आयोग बदलला थोडा. मग तसंच पोस्ट ग्रॅज्युएशन कंटिन्यू झालं वगैरे. आपण आतापर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आहे. बरोबर. आता 2020 मध्ये NEP 2020 न्यू एज्युकेशन पॉलिसी आली किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली. के कस्तुरीरंगन त्याचे अध्यक्ष आहेत, बरं का. त्यांनी काय सांगितलं, बदल बघा कसा केला. बरोबर. 5+3+3+4
आता हे काय आहे? हा हा बघा बरं का, 5 5 +3 Okay. +3 +4 ओके 5 + 3 + 3 + 4. ओके हे जे 10 +2 +3 होतं का, हो हा ते आता 5 +3 +3 +4 झालंय. आता ते व्यवस्थित परत एकदा सांग. सांगतो आता. Yes. 5 म्हणजे काय, हा तर ते 5 वर्ष, ओके नंतरचे 3 वर्ष, नंतरचे 3 वर्ष, नंतरचे 4 वर्ष, हा 18 वर्ष होतात. कसे सांगतो हो तुम्हाला. हो आता माझा मुलगा हम्म, 3 वर्षाचा असताना, हम्म, बरं का, 3 ते 8 वर्षापर्यंत तो दुसरीत असतो. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, 3 वर्षाचा असताना तो नर्सरीमध्ये असेल, प्ले ग्रुप Okay. नर्सरी, बघा बरं का, हा 3 ते 4 प्ले ग्रुप नर्सरी, हो. 4 ते 5 ज्युनियर केजी, 5 ते 6 सिनियर केजी, 6 ते 7 पहिलीचा वर्ग आणि 7 ते 8 दुसरीचा वर्ग 5 वर्ष 5 झाले. 5 झाले. पुढचे 3 वर्ष म्हणजे हो. 5वी पर्यंत, हम्म, बघा, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, पाचवी. 3 झाले. तिथं रिजनल लँग्वेजेस टाकलेले आहेत त्यांनी, हा 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 म्हणजे हो तिथल्या एरियातल्या भाषा, ओके रिजनल लँग्वेज, रिजनल लँग्वेज मग ती प्रांत कुठलीही भाषा. असू शकते. बरोबर आहे. मराठी, उर्दू, तमिळ, तेलुगू, बरोबर कन्नड, आहे. जे असेल ते, होय ज्या एरियातला विद्यार्थी ते, त्या भाषा त्या पक्क्या होणार. हम्म, बरोबर, 5वी पर्यंत. परत 3 वर्ग 8वी, हम्म, बरोबर हा, आणि नंतरचे 4 वर्ग 12वी. लक्ष ठेवा, नंतरचे 4 हे बदल आहे, हा बदल आहे. हा बरोबर हा बदल समजला पाहिजे खरं तर. हो आता याच्यामध्ये अजून काय बदल केले, तर याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI याच्यावर सुद्धा फोकस केलेला दिसतो ओके. सध्या, बरं का. बरोबर याच्यामध्ये अजून काय बदल केलाय सर त्यांनी, तर म्हणजे स्किल्सवर आधारित शिक्षणाला जास्त भर दिला इथे, व्यावसायिक Yes. शिक्षणाला देखील भर दिला इथे, हो आणि मल्टिपल टाइम एंट्री आहे, म्हणजे आणि एक्झिट पण आहे. हा म्हणजे काही कारणास्तव जर माझं शिक्षण अधुरं राहिलं तर मी कोणत्याही मिनिटाला तिथं ऍडमिशन घेऊ शकेन. घेऊ शकतो. असंच केलंय त्यांनी. ओके. आणि आर्टचा विद्यार्थी सायन्सचे विषय घेऊ शकतो बरं का आता. अच्छा हा. म्हणजे आधी नव्हता घेऊ शकत. नव्हतं. सायन्सचा विद्यार्थी आर्टचे विषय घेऊ शकायचा त्या काळात, आर्ट्सला येऊ ओके. शकायचा. हा कॉमर्सचा विद्यार्थी आर्ट्सला येऊ शकायचा, हो सायन्सवाला कॉमर्सचे आणि आर्ट्स मध्ये येऊ शकायचा. हो पण हे दोघंही सायन्सला जाऊ शकत नसायचे. नव्हते. आता काय झालंय, ओई, हा ओपन इलेक्टिव्ह असा ओके. विषय आलाय जो कॉमन आहे, हम्म, सायन्सला आहे, आर्ट्सला आहे, कॉमर्सला पण आहे. तिघांना आहे. आणि भविष्यात आता बघा, थोडा अजून अभ्यास केला हम्म, तर आर्टचा विद्यार्थी सुद्धा सायन्सचे विषय घेऊ शकणार आहे. आता वा हा बदल आहे. ओके. म्हणजे याने एक गोष्ट चांगली होईल की निर्णय जर चुकला असेल हा. सुरुवातीचा तर त्याला तो राईट हो. हे होणार आहे, म्हणजे झालेलं आहे. बरोबर आहे. हे पुढं डीप गेलं का तसं होणार आहे. हा आणि अजून एक बदल झालाय त्याच्यामध्ये, डिजिटल लॉकर आलंय आता आपल्याला, डिजी लॉकर म्हणतो आपण. डिजिलॉकर. ओके. ABCID, हम्म, बरोबर ना. हम्म, आता हे काय आहे, तर हे क्रेडिट आहे. ओके. बरोबर का, क्रेडिट आलेत आपल्याला, गुणांबरोबर क्रेडिट पण जोपासता येत आहे, आणि त्या डिजिटल लॉकर मध्ये आपले क्रेडिट पण सेव्ह होत आहे. ओके. हा 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 अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. ओके. आपले क्रेडिट्स तर आपल्या नोकरी सुद्धा पुढे भविष्यात मिळणार आहे. ओव्हरऑल बघून सगळं. हा, डिजिटल लॉकर असणार आहे. हा त्या डिजिटल लॉकर मध्ये आपल्याला पासवर्ड असतो, आपले सगळे गुणपत्रक डिजिटल पद्धतीने ते सेव्ह होणार आहे, बरोबर. आणि त्याला क्रेडिट असणार आहे. आणि ते ओके. झालंय, NEP मध्ये ते ऍड केलं गेलं, म्हणजे ते लागू झालेलं आहे. लागू झाले. ओके. येस, ABCID Yes, प्रत्येकाचा क्रिएट करावा लागू राहिला. बरोबर आहे. अपर ID क्रिएट करावा लागू Yes. राहिला. अगदी आधी नर्सरीच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्युनियर केजी, सिनियर हा. केजीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अपर ID आलाय आता तो, हम्म, आणि ते क्रेडिट जोपासावे लागताय. हे बदल आहेत, फार गरजेचे बदल आहेत. आणि हा टोटल बदल काय कशावर केलाय, व्यावसायिक शिक्षण. हम्म, लक्षात ठेवा, बरोबर. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहेच आहे, पण व्यावसायिक शिक्षणावर जास्त भर दिला आहे, बरोबर आहे. की म्हणजे करिअर ओरिएंटेड जे शिक्षण आहे बेस्ट आहे सध्याचं. बरोबर आहे. म्हणजे म्हणजे- बदल होत आहेत, हो, झालेच आहेत. बरोबर. आता आपल्याला स्वीकारावे लागणार आहेत. स्वीकारावा. जुन्या पिढीला ते जड जात आहेत, पण नवीन पिढीला 100% त्याचा फायदा होणार. फायदा होणार. आत्ताच्याही पिढीला बदल करावे लागणार. उदाहरण मी तुम्हाला ते कंपनीचं दिलंच आहे, बरोबर. बदल करावेच लागणार आहे, नाही तर आपण ते बाहेर निघून जाऊ ट्रेंडच्या, बरोबर. असं पण होत आहे ते. तर मग आता 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी नीट आणि JEE आहे. बरोबर. याच्या व्यतिरिक्त कोणत्या आधुनिक शाखा आहेत ज्यांच्यामध्ये ते हो. ऍडमिशन घेऊ शकतात? छान किंवा प्रश्न. बघा, 12वी नंतर जर कधी विचार केला तर फार्मसी एक बेस्ट ऑप्शन आहे. ओके.
तुम्ही नीट आणि जेईच्या नंतर म्हणताय ना, हा डिप्लोमा आहेच आहे, 10वी नंतर होता, बरोबर. परंतु डिग्री आहे 12वी नंतर हो. इंजिनिअरिंगची, ती करा. अन्यथा तुम्हाला मी फार्मसीचा ऑप्शन देतोय. फार्मसीमध्ये मेडिकल स्वतःला ओपन करता येतं, माहिती तुम्हाला. फार्मसी केल्यानंतर मेडिकलचं सर्टिफिकेट मिळतं आपल्याला आणि ते आपण ते चालवू शकतो. अन्यथा ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी एक विषय आलाय NEP मध्ये. आपल्या स्वतःकडे शेती असेल किंवा आपण इतरांची शेती घेऊन टेक्निकल शेती करू शकतो. उदाहरणार्थ आमच्या खेडगावमध्ये टेक्निकल ॲग्रिकल्चर आहे. अगदी त्या द्राक्षांच्या झाडांना यंत्र बसवलेले आहेत. बरोबर. आणि वातावरण बदल झाला की ते आपल्याला सुचवतं की हो 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 या झाडामध्ये फॉस्फरस कमी आहे का, बरोबर ना, न्यूट्रिशन कमी आहे का, सगळं कळतं ते. वडाळी आहे किंवा चांदवडमध्ये असे चांगले चांगले म्हणजे शहर आहेत की जिथं टेक्निकल शेती चालते. म्हणजे इतके वडनेर भैरव बदल कॅप्सूलची शेती केली जाते द्राक्षाची. ते टेक्निकल आहे सगळं. नक्कीच तुम्ही जा बेटा, म्हणजे मी सर्वांना विनंती करतो की चांगल्या टेक्निकल शेती जर केली ना, तर म्हणजे मौसम जो काही विभाग आहे निसर्गावरती अवलंबून न राहता टेक्निकली जर गेलो ना आपण, याला कदाचित जास्त बेनिफिट होतो. वातावरणामध्ये बदल होतोय, बरोबर, आणि त्याच्यानुसार आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. शेतीचा विषय निघालाच तर एक मुद्दा मला नेहमीच बोलावासा वाटतो की घरामध्ये 2 भाऊ असतात. बरोबर. एक उच्च शिक्षित असतो, चांगला शिकतो. एक बिचारा घरी असतो, त्याचं शिक्षण काही कारणास्तव सुटतं, परिस्थितीच्या अभावी असेल किंवा कोणत्याही कारणाने असेल, तो थोडासा मागे राहतो शिक्षण. बरोबर. मग त्याच्या वाट्याला शेती येते. बरोबर. मग तो शेती करतो. राईट. मला काय वाटतं की जो शिक्षण चांगलं घेतो त्याने सुद्धा शेती केली पाहिजे. बरोबर. म्हणजे तो ती शेती आधुनिक पद्धतीने अजून पुढे घेऊन जाईल. बरोबर. आता तुम्ही जे मुद्दे मांडले ते कुठेतरी याला संलग्न आहेत. जो शिक्षण घेईल, समजून घेईल, त्याला आधुनिक पद्धतीने जी विज्ञानाला धरून, सायन्सला धरून चांगली शेती करता येईल. बरोबर. आता शेतीमध्ये खूप मोठे बदल झाले. दिवसादिवसाला वातावरण चेंज होतं. त्या पद्धतीने त्या व्यक्तीने शिक्षण जर घेतलं, बरोबर, त्याला पण त्या पद्धतीने अभ्यास करून शेती करता येईल. राईट. तुम्हाला काय वाटतं? हो, बरोबर आहे. आता जर शिकलेला व्यक्ती निर्णय योग्य घेतो बरं का, बरोबर, त्याचे निर्णय म्हणजे 99.99% बरोबर असतात. आणि थोडासा कमी शिकलेला असेल तर तो कन्फ्यूज राहतो. त्याला नेहमी स्वतःवरती सेल्फ डाऊट असतो की मी करतोय पण कोणाला तरी विचारावं लागेल. उदाहरण देऊ का? बघा, वाचता जर यदा कदाचित नाही आलं, रोगरच्या जागी ग्लायसेल मारलं तर होऊ शकतं ना. होऊ शकतं. झालेलं आहे. म्हणजे आपल्या दोघांचं पटतंय, म्हणजे ते झालेलं आहे. बघा, शिक्षण महत्वाचं आहे. बरोबर. कोणत्या वेळी कोणती पावडर किंवा कोणतं केमिकल वापरायचं, काय किती प्रमाणात वापरायचं, बरोबर आहे का? बरोबर. आणि बघा, शिकलेला व्यक्ती त्याचा व्यवसाय सांभाळून शेती करू शकतो. पार्ट टाइम म्हणून शेती करावी, बरोबर, किंवा त्याने गायडन्स करावं. तो डॉक्टर होऊ शकतो ना, शेतीचा होऊ शकतो ना, मग का नाही? आणि त्याच्याच छोट्या भावाला तो मोठं करू शकतो. नक्की. शेती सोनं हो, खरंय, पिकवलं तर खरंय. आणि माय माऊली ती आपल्याला उपाशी नाही ठेवत. नाही. मी मजुराचा मुलगा आहे, मला अभिमान वाटतो. माझे वडील मजूर होते किंवा आहेत ते, पण मला इथवर आणताय, मला बसण्याच्या योग्यतेचा केलंय. मग मग मी 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 सांगतो काय तुम्हाला, शेतीमध्ये सोनं पिकवता येतं, बरोबर, आणि ते पिकवलं पाहिजे. एक जण तुम्ही म्हणताय तसं नोकरीत असेल तर दुसरा शेतीत असेल तर त्या नोकरीवाल्याने शेतीवाल्याला फंडिंग केलं पाहिजे. मोठमोठे जे काही डॉक्टर्स असतात शेतीचे, ते आणून तिथं त्यांना डेव्हलप केलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे सर. म्हणजे काय, शेततळं बांधा ना तुम्ही. नक्कीच. नाहीये विहीर, ठीक आहे, शेततळं बांधा. बोरवेल्सला पाणी लागतं, शेततळं वर्षभर चालतंय. बरोबर आहे. कोणतं? जे पाणी पावसाचं असतं ते साठवा ना तिथं, काय फरक पडतो? हे कोणाला सुचेल? शिकलेला. बिझनेस करू शकतो, मासे पालन करू शकतो त्या शेततळ्यामध्ये. बरंच काही आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मी सांगतो काय, आपली माय माऊली सोनं देते, ते ओळखता आलं पाहिजे. आता एक घरचा विषय निघाला, वडिलांच्या बाबतीत तुम्ही बोलले. सर, तुम्ही आज PhD करता आहात, बरोबर, इंग्लिश विषयामध्ये. आज तुमचं शिक्षण भरपूर झालेलं आहे, तुम्ही प्राध्यापक आहात. सुरुवातीच्या काळात तुमच्या घरची परिस्थिती कशी होती? आज तुम्ही इतके शिक्षण कसं घेऊ शकलात? हसावा की रडावा सांगायचं. 4थीचा वर्ग आठवतो मला. माझी मोठी बहीण, माझे मोठे बंधू मला इंग्रजी शिकवायचे. वर्गामध्ये
वाघ सर होते. हो त्यांनी ओळखलं याला इंग्रजी येतं हो आणि त्यांनी ते स्किल ओळखलं होतं मला. हो आणि नंतर हो बघा बरं का, मी 8वीला गेलो. माननीय शिक्षक आमचे ठोंबरे सर. ठोंबरे सरांनी देखील मला ओळख इंग्रजीला होतंच, म्हणजे मला आवडायचं ते. ठोंबरे सर जे म्हणायचे मी ते लिहायचो. मला आवडायचं ते आणि इंग्रजीमध्ये करिअर करायचं ठरवलं सर. एकदा काय झालं होतं, सरांनी मला 10वीला थोडे इंग्रजीला कमी मार्क मिळाले. सर चांगले होते बिचारे, थोडं ओरडायचे. मला एकदा ओरडा दिला, टक्के कमी पडले होते इंग्रजी विषयामध्ये, मार्क कमी होते. तेव्हा मग मी ठरवलं की करिअर करेल तर ह्याच विषयात करेल. माझ्या वडिलांनी 10वीपर्यंत शिक्षण केलं त्यांनी स्वतःचं, आणि फार सुंदर अक्षर. आजही तुम्ही चेक केलं ना कधी, माझ्यापेक्षा छान मराठी लिहितात ते. हो, माझे मोठे बंधूही. माझे वडील 10वीला त्यांचा म्हणजे अगदी पूर्वपरीक्षेपर्यंत 1 नंबर होता. हो नंतर गरिबीमुळे म्हणा, वर्ग घरामध्ये ते मोठे होते, त्यांना जबाबदारी पडली, 10वीला शिक्षण सोडावं लागलं. आणि नंतर ते काय झालं, त्यांचे स्वप्न माझ्यात जगता येते. बरोबर. माझे मोठे बंधूही 12वीलाच नंतर त्यांनी जबाबदारीमुळे शिक्षण सोडलं होतं. माझ्या बहिणीचंही शिक्षण अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत आहे, परंतु त्यांची सगळी स्वप्न माझ्यात मी जगतोय आणि त्यांच्याच पाऊल वाटेवर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजी विषय मला ठोंबरे सरांनी दिला होता. ओके. आणि त्यांचं जे आदर्श घेऊन मी मनात ठरवलं होतं की इंग्रजी विषय पुढे घ्याव्या. आणि ब्रिटिशांची लँग्वेज आहे, आपल्याला का येऊ नये, बरोबर ना, घेऊ ना प्रभुत्व, काय फरक पडतोय, ज्याच्यात करिअर करावं. इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणताय PhD करतोय, बरोबर आहे, मला पॅशन आहे इंग्रजी विषयाची. माझे आदरणीय गाईड डॉक्टर सानप सर आहेत, माझे आदरणीय गाईड डॉक्टर संजय सानप आहेत, VN नाईक कॉलेज नाशिकमध्ये ते प्राचार्य आहेत. मला अभिमान आहे अशा मार्गदर्शकाचा. बरं का, मला इंग्रजी विषयच का निवडला मी, याचं कारण असं आहे की मला त्याच्यामध्ये करिअर करायचं होतं. येस, पॅशन तुम्हाला मी सांगितलं म्हणजे काय आहे. करिअर का त्याच्यामध्ये जे टिकवायचं काय, जे विकलं पाहिजे. इंग्रजी हे विकलं जातंय, बरोबर आहे. पण मी प्रत्येक विषय इंग्रजीमध्ये नाहीये माझा. मला कम्युनिकेशन स्किल्स येत आहे आणि मला जगता येत आहे, पोट चालवता येत आहे, माझं कुटुंब चालवता येत आहे, असा विषय आहे. बरं, असं आहे ते. सर, मी पुन्हा एका त्या मुद्द्यावर येतो की डिग्री महत्वाची की स्किल. बरोबर. मी याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, डिग्री आणि स्किल्स सायमल्टेनियसली महत्त्वाचे आहेत. अच्छा. डिग्री नाण्याची एक बाजू म्हणूया, स्किल नाण्याची दुसरी बाजू म्हणूया. मग असं म्हणता येईल की ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे, ज्यामध्ये तुमचं स्किल चांगलं आहे, बरोबर, त्यामध्येच डिग्री घ्या. खूप सुंदर, राईट, बरोबर, काहीच हरकत नाही. आवड दुसऱ्या क्षेत्रातली आहे आणि डिग्री वेगळीच हातामध्ये. कसं काय नाणं जुळत नाही, जुळू शकत, असं पण आहे ना. असं आहे. मी तुम्हाला परत एकदा याच्यातमध्ये उत्तर देतो की डिग्री, हो, त्या डिग्रीला मिळवताना तुम्ही जर टक्केवारी जास्त ठेवली, बरोबर, तर तुमचा अव्वल नंबर येईल. हो, पॉझिटिव्ह सांगतोय, हां, ओके, निगेटिव्ह नाही. हां. आणि मग संधीचं दार ओपन झालं, हां, ओके, बरोबर, त्या जागेवर तुम्ही जाऊन पोहोचले, त्या रांगेत गेले, तुम्हाला सिद्ध करायची संधी मिळाली, आता स्किल वापरा. हां, बरोबर आहे, तेच, जा ना, कमवा ना, अरे जगा तुमचं आयुष्य. मिळालं तुम्हाला, तुमचं स्वप्न पूर्ण झालं, बरोबर आहे. एकदा मिळालेलं आयुष्य तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करून जगले. ज्या दिवशी तुम्ही अतोनात कष्ट केलेले जे स्वप्न पाहिलंय, ते स्वप्न पूर्ण झालं, रात्रभर रडाल आनंदाश्रू. माझ्या बाबतीत झालंय तसं. बरोबर. काय होतं सर स्वप्न ते? 7 वर्ष जे स्वप्न बघितलं मी, नेट आणि सेट होण्याचं इंग्रजी विषयामध्ये, इंग्लिश लिटरेचरमध्ये, सांगावं असं वाटतं सर. हो, अगदी 11वीपासनं सेट नेट होण्याचं स्वप्न. ग्रॅज्युएशन आलंय, बरोबर, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, नोकरी लागली, 7 वर्ष झाले नोकरी लागून. 2014मध्ये
1 सप्टेंबर 2014 नोकरी लागली दिंडोरीमध्ये VN नाईकला. 7 वर्ष झाले नेट सेट नाही आहे. अनेक अटेम्प्ट दिले, नाही आहे. माझ्या वडिलांनी या गोष्टीला निगेटिव्ह घेतलं. ते भावनिक आहेत जरा. माझे मोठे बंधू, त्यांना 2 मुली, पूर्ण कुटुंब चालते. मोठे बंधू कंपनी येते मेगा फाईनला आणि 2 मुली, पूर्ण कुटुंब, परत माझा स्वतःचा भार त्यांच्यावरती, मला मिळणारा पगार कमी. अशा अवस्थेमध्ये मोठ्या बंधूंना हे चालवणं जड गेलं. वडिलांनी त्या गोष्टीचं निगेटिव्ह घेतलं. ते बिचारे त्यांच्या जागेवर बरोबर होते की मोठ्या बंधूंवर जास्त भार पडतोय. वडिलांना वाटायचं की मी कंपनीत जावं. ते पण त्यांच्याबरोबर जागेवर बरोबर होते बरं का. पण माझा प्रयत्न अतोनात होता की मला ती इच्छा पूर्ण करायचीच होती. परत एकदा शाहरुख खानचा तो डायलॉग, अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहोगे तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने के लिए जुट जाती है. ओम शांती ओम. बरोबर. माझं होतं तसंच. माझे वडील ऐकत आहेत, त्याने निगेटिव्ह घेऊ नये. पण वडिलांना ज्या वेळेस हे कळलं की मी सक्सेस होत नाहीये, अगदीच ते डिप्रेशनमध्ये गेले. सांगायला नाही पाहिजे, पण त्यांनी एक छोटीशी घटना करून घेतली. ते दवाखान्यात आहेत, मी त्यांच्यासोबत आहे. 28 ऑगस्ट 2018ची गोष्ट आहे. मी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये वडिलांना बघायला गेलो. ते कोमात होते. अगदी रात्रीला वडील ICU मधनं बाहेर आले. त्यांना म्हणजे आणलं गेलं. धनुर्वात होता त्यांना. अगदी 3 ब्लँकेट टाकले मी त्यांच्या अंगावरती. आणि मग रात्रीला मला जाणवलं की वडील म्हणजे फार डिप्रेशनमध्ये गेलेत. का? तर कारण मीच होतं. मला 7 वर्ष झाले मी नेट सेट नाहीये. मी पगार नाहीये, मला परमनंट नाहीये, किंवा परमनंट असूनही पगार. काळजी होती त्यांना. हो, कारण पूर्ण कुटुंबात चाललं पाहिजे. मजुरीच करतात बिचारे, चालत नाही. वडिलांना रात्री शब्द दिला, माझ्या स्वतःलाच. वडील झोपलेले, त्यांच्यावरती 3 ब्लँकेट टाकलेले, दवाखान्यामध्ये नर्सला बोलवतोय, वडिलांना काय झालंय, जास्त धनुर्वात चरलाय. मी स्वप्न पाहिलं, मी सांगितलं एकतर येणारा नेट माझा असेल, म्हणजे कोणी निगेटिव्ह घेऊ नये, तसं करू नये. बरोबर. नाही तर मी नसेल, हे माझं सांगतोय मी वैयक्तिक. ते कुठेतरी हिट झालं. 5 नोव्हेंबर उजाडला. तुम्ही स्वतःला शब्द दिले. माझे स्वतःला शब्द. बरोबर. 5 नोव्हेंबर उजाडला. त्या काळामध्ये मला जगलेले शिक्षक सांगतील, माझे वडील दवाखान्यात आहे. मला वडील सांगायचे की तू कंपनीत जा. वडील अगदी सुखरूप आहेत. दवाखान्यातनं बरे झालेत, कोमातनं बाहेर आले. आणि मग घरचे त्यांना सांगायचे की तो मुलगा कुठे गेलाय, बाहेर गेलाय, येईल. मी संध्याकाळी त्यांच्याबरोबर मुक्कामी राहायचो. कॉलेजला गेलो, आमचे HOD माननीय साबळे सर सांगतील की मला सूत्रसंचलन दिलं गेलं. सूत्रसंचलनामध्ये बरं का, 18ची गोष्ट आहे. समोर माझे HOD आहेत, मी त्यांचं नाव विसरलोय. समोर माझे शिक्षक आहेत, समोर कार्यक्रम कसा पूर्ण. का? वडील माझे ICU. बरोबर. आणि मी तिथं सूत्रसंचलनाचं नाव होतं, मी संपूर्ण विसरून गेलो, ब्लँक झाले होते तुमचे विचार. का? तर मी तिथून दवाखान्यातनं माझे वडील ICU येते आणि मी तिथं कॉलेजला पहाटे यायचो, 6ला यायचो. आणि मी संपूर्ण ही लाईव्ह घटना साबळे सर सांगतील तुम्हाला, आमचे HOD आहेत, सांगतील तुम्हाला. ते मी संपूर्ण विसरून गेलेलो आहे. का? तर माझे सगळ्या भावना वडिलांशी जोडले तिकडे होते. आणि मग नंतर मी वडील बरे झाले. ढकंबे नावाचं गाव आहे, तिथं मावशी आहे माझे, वाघ म्हणून काका आहेत. तर त्यांच्याकडे माझ्या मावस बहिणी आहे, त्यांच्याकडे हलवलं वडिलांना. तिथून दिंडोरी जवळ आहे. जवळून मग मी प्रवास केला. ईशान्येश्वर अभ्यासिका आहे, माननीय गांगोडे सर सांगतात ते, तिथं राहिलो. अभ्यासिकेत अगदी तुम्हाला मी कधी मागे सांगितलं होतं, 4:30 वाजेला उठायचो, एक क्वेश्चन पेपर सोडवायचो टायमिंग लावून. अशा 52 प्रश्नपत्रिका टायमिंग लावून सोडवल्या होत्या आणि हिट झालं होतं कुठेतरी. 5 नोव्हेंबर उजाडला आणि माझं ते टार्गेटच होतं बरं का. 5 नोव्हेंबर उजाडला आणि येणारा पेपर माझाच आहे हे मी डिसाईड केलेलं होतं. तसं वचन स्वतःला पण दिलेलं होतं. बरोबर. 2 जानेवारी 2019 निकालाचा दिवस. काय झालं असेल? हा प्रश्न तुम्हाला होता. माननीय गाईड माझे त्यावेळेचे नेट सेटचे गाईड मोरे सर, सातपूर अशोकनगरमध्ये टीचिंग करायचे. ते
करतात अजूनही. तर त्यांनी मला शिकवलं. 7 विषयामध्ये नेट सेट आहेत ते, बरोबर. बरं का. त्यांनी शिकवलं. आणि गोकुळ मोरे, मान्य गोकुळ मोरे, मी काय सांगू तुम्हाला, 7 वर्षाची मेहनत माझी. रात्रभर रडत होतो. ढकांबे गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे. हो. माझी श्रद्धा आहे म्हणून बरोबर. सांगतो. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नाही. मी कुठेही काही दान वगैरे नाही करत किंवा अंधश्रद्धा नाही बाळगत. हो. शिक्षक आहे तरी सांगतो, श्रद्धा आहे. रात्रभर त्या महादेवाच्या लिंगासमोर रडत होतो. स्वप्न पूर्ण झालेलं होतं, नेट झालेलं होतं. नंतरचा येणारा सेट मे मध्ये होता. बरोबर. तो पण झाला. बरोबर. आणि नंतर नेट आला त्याच वर्षीचा, परत नेट झालं. Crack का केलं सांगतोय बरोबर. असं? यशाचे दार कधी ओपन झाले? संधी मिळाली, एकदा दार उघडलं ना, आपोआप सर्व उघडायचं. होत जातं. बरोबर. लक्षात ठेवा, प्रयत्न ते हिट झालं पाहिजे. हम्म. हिट झालं होतं इथे, आणि बरोबर. ते तसंच अंमलात आणलं होतं. हिंमत कधीच हारली नाही. नाही. माझं उदाहरण का देतो? मी जगलोय. बरोबर आहे. एक उदाहरण देतो, मोबाईलचं सांगतो तुम्हाला. हां हां. ईशान्येश्वर अभ्यासिकेत किंवा पिंपळगाव बसवंतमध्ये ग्रामपंचायतीची अभ्यासिका फार सुंदर आहे. अभ्यासाला बसलो की मोबाईल स्विच ऑफ असायचा. 8 तास बंद म्हणजे बंद, हा नियम होता. ठीक आहे, कारण तशी पुस्तकं होती माझ्याकडे. बरोबर. आणि मग तसं टार्गेट होतं, प्लॅनिंग होतं एका दिवसाचं. दिवसभरातल्या पूर्ण प्लॅनिंग होतं. मोबाईल बंद होता. बरोबर. तर मोबाईलवरती आपण येऊच एखादा प्रश्न, पण सांगतोय तुम्हाला, मोबाईल हा मित्र आहे. मोबाईल बंद म्हणजे काय, जिथं गरजेचं तिथं ऑडिओ पण ना, बसमध्ये चाललोय, ऑडिओ टाकलेले स्वतःच्या, ते मी ऐकायचो. मोबाईलवरती व्हिडिओज येतात ना अभ्यासाचे, ते पण करायचो. मी नाही म्हणत नाही, पण प्रत्येक वेळी मोबाईलच पाहिजे असं नाही. प्लॅनिंग बद्दल तुम्ही बोलले सर आता. बरोबर. तर ही अभ्यासाबद्दलची प्लॅनिंग असेल, MPSC UPSCचे विद्यार्थी असतील, तर त्यांनी त्यांच्या अभ्यासाची प्लॅनिंग, त्यांचं वेळापत्रक कसं केलं पाहिजे? ओके, छान प्रश्न. परीक्षेचा फॉर्म भरला आहे. बरोबर. आणि तिथून पुढे किती महिन्यांमध्ये परीक्षा आहे हे महत्वाचं आहे. येस. की वर्षामध्ये परीक्षा आहे महत्वाचं आहे. एका महिन्याचे दिवस, बरोबर, 30, 31, 29, 28, फरक नाही पडत. काउंट करा, गुणिले तेवढे महिने, तेवढे दिवस. आता एका दिवसामध्ये 24 तास असतील म्हणून 24 तास बसतो का? नाही, बसू शकत नाही. मग जर मी दिवसभरात 6 किंवा 8 तास बसू शकत असेल विद्यार्थी, तर त्या 8 तासाचं प्लॅनिंग त्याने केलं पाहिजे. त्या अभ्यासिकेत नेमकं बसायचं कसं, उठायचं कधी, चहा कधी घ्यायचा, आराम कधी करायचा किंवा फ्रेश कधी व्हायचं, हे पूर्ण प्लॅनिंग असलं पाहिजे. आणि गुणिले ते आवर्स असले पाहिजे. बरोबर. 30 दिवस गुणिले 6 किती होतील? बरोबर. साहित्रिक 18, 180 झाले का तास? बरोबर. गुणिले 5 महिने असतील तर 18 पंचे एवढे तास आहे तुमच्याकडे. भागिले तेवढे विषय MPSCचे किंवा UPSCचे तेवढे करा, भागिले करा ना तेवढे विषय. आणि मग एका विषयाला समजा साधारण 30 तास मिळत असतील, त्या 30 तासांमध्ये त्या विषयाला सब पॉइंट्स असतील, भागिले करा. बरोबर आहे का? बरोबर. भागिले करा. असं करत 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 मायक्रो प्लॅनिंग करता येतं. आता हे झालं तासांचं. याच्यात थोडं पुढे बोलू का? ओके, बोला. 15 दिवस राहिले परीक्षेला. अच्छा. अभ्यास बाजूला ठेवा, किंवा महिना जर वाटेल तर बाजूला ठेवा. क्वेश्चन पेपर टायमिंग लावून सोडवल्या पाहिजे. रॅपिड मध्ये होऊन जातं तसं. क्वेश्चन पेपर टायमिंग लावून सोडवलं पाहिजे. रिझनिंग आली पाहिजे. येस. सोडवा ना, 100 सोडवा ना, काय फरक पडतो? बरोबर. तुमचं नॉलेज चेक करा. बरोबर. केलेला अभ्यास चेक करा, टायमिंग लावून. तो पण ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, काय फरक पडतो? बरोबर. ते महत्वाचं आहे. नुसता अभ्यासच करताय हो, प्रॅक्टिस कधी करायची? रिझनिंग कधी येणार? बरोबर आहे. ज्या लेवलला तुम्ही जाणार आहे, टायमिंग लावून सोडवलं तर रिझनिंग येते. हळूहळू त्या मार्क्स पर्यंत जाऊ शकतात, त्या ग्रेड पर्यंत जाऊ शकतात. 100% तसं होईल. बरोबर. मायक्रो अनालिसिस फार गरजेचं आहे.
मायक्रो प्लॅनिंग फार गरजेचं आहे, रिझनिंग फार गरजेची आहे, ती तर्कशक्ती आली पाहिजे माणसं, ती आली तर होतं. बरोबर. नुसता अभ्यास, मी एवढे बुक्स वाचले होत का नाही. त्या प्रश्नांना, त्या प्रश्नपत्रिकेला काय अपेक्षित आहे तसं करा. बरोबर आहे. ती प्रश्नपत्रिका तुमच्यापेक्षा मोठी नाहीच आहे. नाहीये. बरोबर. पेपर मोठा आहे का? अरे आपण शरीराने, आपल्या बुद्धीने मोठे आहेत हे आपल्याला कधी कळेल? बरोबर. आपल्यावर तेवढा आत्मविश्वास येईल, तेवढा अभ्यास होईल, तो पेपर माझ्यापेक्षा मोठा असूच शकत नाही. गर्व नाही हा, हो, पण तेवढा आत्मविश्वास असला. बरोबर. आता तुम्ही तासांचं गणित सांगितलं, मग आता वाचनाची पद्धत कशी असली पाहिजे की आपल्या वाचलेला प्रश्न, त्याचं उत्तर आपल्या माइंडमध्ये फिक्स झालं पाहिजे? ओके, त्याचंही मायक्रो ॲनालिसिस असायला पाहिजे. प्रश्न फक्त उत्तर यावं म्हणून वाचताय हो, समजून कधी घेणार? बरोबर. इथं पण भाषा मॅटर करते. इंग्रजीत किंवा हिंदीमध्ये असे काही बुक्स आहेत जे दिल्ली पब्लिकेशनचे, तर ते वाचताना अडचणी येतात. मातृभाषेत असेल तर अजून बेस्ट असतं. स्टँडर्ड बुक्स जर कधी मातृभाषेत छापले गेले ना, अजून छान होतं. आणि एडिटर्सला किंवा बुक्स जे छापतात त्यांनाही माझी विनंती आहे की शॉर्टमध्ये असावं, पण स्वीट पण आहे. बरोबर आहे. थोडं मायक्रो ॲनालिसिस. खरं आहे ते. भापड पसारा असला ना तर मग नेमकं शोधायचं कसं? आणि विशेष मुद्दा असा आहे की तो पुस्तक बघितलं तरच भीती वाटते, असं पण होतं काही लोकांना. पण एक चाणाक्ष नजर कोणाची काय असते माहिती का? हा प्रश्न बनू शकतो, बघा बरं का. ओके. हा प्रश्न बनू शकतो, त्याला हायलाईट केल्यानंतर हायलायटरने ओके, एवढी तार्किक क्षमता येते की हा प्रश्न बनू शकतो. एवढं सुद्धा ॲनालिसिस येतं. असायला पाहिजे रिझनिंग, विद्यार्थ्यामध्ये रिझनिंग आलं पाहिजे. बरोबर. बघा रिझनिंग काय असतं, मी उदाहरण देतो. आमच्या काळात म्हणजे 2013, 14, 15, 16, 17, 18च्या दरम्यानमध्ये नेट सेट आता जे होतं ते अगोदरचं काय असायचं? आता बघा, हे उत्तर आहे, हे रिझनिंग आहे बा, हे 3 मोठे एक छोटे उत्तर आहे. आता हे 3 छोटे एक मोठे हे उत्तर आहे. बरोबर. किंवा 1901, 1902, 1903 आणि शेवटचा प्रश्न 2017 उत्तर आहे. हे रिझनिंग आहे. बरोबर. हे रिझनिंग आलं पाहिजे. म्हणजे अभ्यास आहे का अभ्यास ते पण नको, नाही, क्वेश्चन पेपर सॉल्विंग पण पाहिजे, रिझनिंग पण पाहिजे, तार्किक क्षमता म्हणून. बरोबर. विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की हा प्रश्न येईल, इतकी वैचारिक क्षमता त्याने प्राप्त केली पाहिजे. बरोबर ना. आणि त्या प्रश्नामध्ये देखील जे ऑप्शन आहेत ना सर, त्या ऑप्शन मधूनच उत्तर आहे. बरोबर आहे. पण ते शोधता पाहिजे. ती क्षमता कधी येते? ती प्रॅक्टिसने येते. सेल्फ डेव्हलप होतो आपण ज्यावेळेस, त्यावेळेस येते ती. माझा एक मित्र आहे सर, तो MPSC ची परीक्षा देतोय. ही परीक्षा देत असताना 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट जे काही अटेम्प्ट असतील ते देतात, परंतु आपण बघतोय जागा मोजक्या असतात, फॉर्म्स खूप येतात. बरोबर. मग इतक्या कमी जागांमध्ये त्याचा नंबर लागेल का याची गॅरंटी आहे का? त्याचा नंबर लागायला पाहिजे, ही शुभेच्छा त्याच्यासाठी आहेच, प्रत्येकाला वाटतं. परंतु प्लॅन बी असला पाहिजे. बरोबर. प्रत्येक विद्यार्थ्याने हा अभ्यास करत असताना प्लॅन बी असला पाहिजे. मी त्याच्याशी बोललो की जर झालं नाही तर त्याला थोडा राग पण आला असेल, परंतु माझी इच्छा ही होती की त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये प्लॅन बी ठेवला पाहिजे. हो. जर यामध्ये नाही झालं तर मी दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काम करू शकतो. बरोबर. आणि तो करिअर ऑप्शन माझ्याकडे आहे. झाला तर बेस्टच आहे ना, बेस्टच. पण नाही झालं तर? बरोबर आहे सर. हे ऐकायला कडू वाटतं, पण हे कुठेतरी सत्य आहे. सत्य आहे, गरजेचं आहे. बरोबर आहे सर. जागा 10 असतात, 12 असतात, 13 असतात, 1 लाख फॉर्म 1 लाख आलेले आहे. काय करायचं? बाकीच्यांनी करायचं काय? बरोबर आहे सर. मग नंबर ज्याचा लागतो त्याच्यासाठी खूप शुभेच्छा आहेत, परंतु ज्यांचं नाही त्यांनी काय करायचं? आज खूप विद्यार्थी असे आहेत, बरोबर आहे सर, जे घरी बसून आहेत. हो. त्यांनी करिअर ऑप्शन निवडलाच नाही, दुसरा प्लॅन बी तयार ठेवलाच नाही. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनाही हात जोडून विनंती आहे. बरोबर. टोकाचा पाऊल कधीच उचलायचं. प्रश्न असा आहे, फार मेहनत करतात लोक, बरोबर, विद्यार्थी. MPSC म्हणायला तितकंसं सोपं नाही. शब्द किंवा ते अल्फाबेट 4च आहेत. UPSCचे अल्फाबेट 4च आहेत, पण फार डीप आहेत. फार मेहनत लागते त्या गोष्टीला. सॅल्यूट आहे त्या विद्यार्थ्यांना. नक्कीच. पण प्रत्येकाने प्लॅन बी ठेवावा. तुम्ही बरोबर उत्तर दिले. प्रत्येकाकडे प्लॅन बी असावा.
बघा MPSC म्हणजे संपूर्ण आयुष्य आहे का? नाही. बघा MPSC नंतर देखील एक नोकरी आहे आणि मग स्वप्न आहे, हा, बरोबर का? बरोबर. म्हणजे काय तर लाईफ आणि MPSC हे वेगळे. बरोबर आहे. मग MPSC तुमचं आयुष्य घेऊ शकत नाही, नाही. तुमचा जीव घेऊ शकत नाही. MPSC इज द पार्ट ऑफ लाईफ. ते एक बघितलेलं स्वप्न आहे. बरोबर का? बरोबर. आता MPSC किंवा UPSC बरोबर. बघा, प्लॅन बी एक तर मानसिक स्थैर्य देतं माणसाला. बरोबर. बघा माझ्याकडे प्लॅन बी आहे बरं का? हा, आर्थिक स्थैर्य असू शकतं. मानसिक आणि शारीरिक स्थैर्य असेल तर यदा कदाचित तो लवकर सुटतो. बघा माझ्याकडे तो ऑप्शन आहे बरं का? बरोबर. आणि तो उत्तरामधला ऑप्शन बरोबर लागतो, कारण मला ते पाहिजेच. हा अट्टाहास असेल तर चुकतं. माझ्याकडे ऑप्शन आहे, टेन्शन नाहीये, मी देणार आहेच आहे, मला व्हायचंच आहे, जेन्युइनली अभ्यास केलाय, मी जाणार आहे, रिझनिंग आहे, सगळं होणार आहे, तो लवकर पास होतो. बरोबर आहे. असं पण आहे. बरोबर आहे का? बरोबर. आणि म्हणून मग सांगतोय मी तुम्हाला, MPSC UPSC किंवा सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्लॅन बी देखील ठेवला पाहिजे. मानसिक स्थैर्य असतं, शांतता असेल ना तर निर्णय चुकत नाही. बरोबर. हो सर, काय झालंय सध्या पेपर लीकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मोठमोठ्या परीक्षांचे पेपर आज लीक होत आहेत. बरोबर आहे सर. तर एक शिक्षक म्हणून यावर तुमचं काय मत आहे सर? आणि मत तर सांगाच, आणि याच्यावरती उपाय काय? बर, जागतिक प्रश्न, भारतातला ट्रेंड मधला प्रश्न बोलायला तर पाहिजे. माझी भाची आहे, JEE मध्ये प्रयत्न करते, नीट मध्ये देखील प्रयत्न करते. बरोबर. एक भाची, फार मेहनत लागते. खरंय, फार मेहनत केलेली असते. एवढी मेहनत करून जर अटेम्प्ट फेल गेला, पेपर लीक झाला आणि येणारा निकाल किंवा आलेला निकाल जर वाया गेला, किती वाईट वाटतं. एवढी मेहनत. बरोबर. फार कष्ट लागतात त्या गोष्टीला. ठीक आहे, वाया गेलाय प्रयत्न, जो वाया गेला, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं? काय केलं पाहिजे? शांतता बाळगली पाहिजे. येणारा परीक्षेचा काळ स्थैर्य लागतं. बघा एवढी मोठी परीक्षा आहे ना, मग तुमच्याकडे संयम पाहिजे. बघा बरं, MPSC UPSC किंवा नीट JEE संयमाशिवाय होईल का? नाही होणार. जे काही घडेल, बरोबर. कोरोना आला होता, त्याही काळात असं झालं होतं, बरोबर. परीक्षा झाल्या का? नाही. स्थैर्य अबाधित राहील. त्या विद्यार्थ्याने काय करावं? स्थैर्य ठेवावं. येणारे ठीक आहे, झालंय ना आता ते, ठीक आहे, त्याचा विचार न करता, त्याच्यावर न लढता अभ्यासावर फोकस केला पाहिजे, कारण टार्गेट तेच आहे. सोडून देता कामा नाही. ठीक आहे. आणि सरकारला माझी अशी विनंती राहील की अटेम्प्ट वाढून दिले पाहिजे. जे विद्यार्थी दुरून येतात, गरीब आहेत परीक्षेला, बरोबर, त्यांचं मानधन देखील, येण्या जाण्याचं प्रवासाचं मानधन दिलं गेलं पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर. आणि जी फी भरली ना या विद्यार्थ्यांनी, ती फी देखील, ती शुल्क माफ केलं गेलं पाहिजे. बरोबर. फ्रीमध्ये तो फॉर्म भरून दिला गेला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? खरी गोष्ट आहे ना. हा, आणि नंतरचे अटेम्प्ट पण वाढवले पाहिजे. म्हणजे काय, तर याला एज किंवा मर्यादा वाढली ना, तर याला बरं वाटेल की बाबा रे ठीक आहे, आता असं झालंय, पण अटेम्प्ट तर वाढला, तो मानसिकतेने स्थिर असेल. बरोबर. परंतु ठीक आहे, हे अटेम्प्ट वाढवला पाहिजे, परंतु वारंवार ही जर गोष्ट घडते तर याच्यावरती कार्यवाही पण झाली पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट 2024 आलाय, सार्वजनिक परीक्षेचा कायदा आलाय. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. पेपर लीक करणं किंवा ज्या काही घटना घडतात, याच्यावर 100% कठोर कारवाईचे निर्देश आहेत. हो, आहेत. ओके, ऍक्टच आहे, 2024चा ऍक्ट येतो. ओके. पण आता त्याच्यावर कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. तो होत का नाही? आता हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की जे कठोर अंमलबजावणी करते आहेत त्यांनी ते केलं पाहिजे. मला हात जोडून विनंती आहे की तसं करावं, जेणेकरून व्हावं तसं. बरं का? 0 टॉलरन्स ऍक्ट आलाय त्याच्यामध्ये, बरं का? विद्यार्थ्यांना ना 0 टॉलरन्स. बरोबर. बरं का? म्हणजे काय नेमकं मला व्यवस्थित? 0 टॉलरन्स, त्यांच्यावरती दबावच नसला पाहिजे. हा एक म्हणजे ती कॉन्सेप्ट आहे. त्यांच्यावर ताणतणाव नसला पाहिजे ना. काय करायचंय की समजा विद्यार्थ्यांवर ताणतणाव नको. नाही. आता पेपर लीक झाला, ताणतणाव वाढला ना विद्यार्थ्यांचा. बरोबर आहे. तर हे 0 पाहिजे.
शून्य पाहिजे. एकदम निपक्षपाती परीक्षा झाल्या झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्यांचं त्यांच्या वेळेत सगळं मिळालं पाहिजे. आपल्याकडे तसं जर झालं तर युटोपिया येईल. आता युटोपिया म्हणजे काय? तर सुराज्य थोडक्यात. बरोबर. एकदम कायद्याने, प्रेमाने, शांततेने चालणारं राज्य. त्याच्या विरोधात आहे डिस्टोपिया, कुराज्य. तसं नसावं. बरोबर. म्हणजे माझं म्हणण्याचं उद्देश नाही का कुराज्य, पण डिस्टोपिया आणि उटोपिया या दोन कॉन्सेप्ट आहेत बरं का. रिपब्लिक, द रिपब्लिक असं एक बुक आहे. द रिपब्लिक. प्लेटोनने लिहिलंय. अच्छा. बरं का. सुराज्य खूप सुंदर आहे, वाचावं सगळ्यांनी. नक्कीच. तर MPSC UPSCचे जे विद्यार्थी आहेत जे 5 वर्ष 6 वर्ष सलग अटेम्प्ट देत असतात, मग कुठेतरी एक वयाची मर्यादा ओलांडतात 30 नंतर. मग कुठे थांबलं पाहिजे त्या विद्यार्थ्याने? बरोबर. हे त्याने स्वतःच ठरवलं पाहिजे. बरोबर आहे सर. छान प्रश्न. हो. त्याने स्वतः का ठरवावं? तर त्याला जेव्हा वाटेल की बाबा माझं मानसिक स्थैर्य आता जातंय बरं का, बघा बरोबर. माझं मानसिक स्थैर्य जातंय, आर्थिक क्षमता पण नाहीये माझ्याकडे, बघा बरं का, बरोबर. अगदीच टोकाला जातोय मी, संपतंय आता. बरोबर. त्याने स्टॉप घेतला पाहिजे. आणि अशा वेळेला प्लॅन बी काम करतो बरं का सर. हो. अशा वेळेला प्लॅन बी काम करतो की आता ठीक आहे, नाही होते ना तर मग हे असं पण असावं. ठीक आहे ना, सरळ सेवा, काय फरक पडतो? बरोबर. बीएड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला करिअर नंतर करता येईल चांगलं. तुमचं जर सायन्स असेल, स्पेशल इंग्लिश असेल, किंवा तुम्हाला वाटतं याच्यामध्ये देखील करिअर आहे तर करा ना, काय फरक पडतो? बरोबर आहे. सरळ सेवा करा. अगदीच तुम्हाला क्लास 1च व्हाल, थोडं खाली आले तर काय फरक पडतो? नोकरी मिळाली, त्यानंतर तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळालं, त्यानंतर परत एकदा UPSC कडे MPSC कडे जा. का तर तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळालंय, तुम्हाला पगार चालू झालाय. तर मग आता करिअर निवडताना पालक आणि विद्यार्थी आहेत, यांच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. राईट. विद्यार्थ्याशी मित्रासारखी चर्चा केली पाहिजे वडिलांनी, आईंनी. बरोबर. तेव्हा कुठे तो विद्यार्थी थोडा फ्री माइंड होऊन निर्णय घेऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? बरोबर आहे. पालकांनी स्वतःचे स्वप्न त्यांच्यावर लादू नये, विनंती करतोय. ट्रेंड आहे, नवीन पिढी आहे. तुम्ही म्हणता जेनझी आहे, खरं जेनझी आहे, रॅपिड पिढी आहे. बरोबर. त्याच्यानुसार त्यांचे स्वप्न पण बदलत आहे. तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे पालकांनी, आणि त्यांचे स्वप्न त्यांना जगू दिले पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा. बरोबर. गरुड जसा त्याच्या पिल्लाला उंचावरून ढकलून देतो, बरोबर, जगू द्या त्याला, ढकला त्याला, काही फरक पडत नाही. त्याचे निर्णय त्याला घेऊन द्या. तुम्हीही तसेच तुमच्या आईवडिलांनी, म्हणजेच त्यांच्या पालकांच्या आईवडिलांनी त्यांना जगायला बरोबर निर्णय सोडले होते ना, यांना निर्णय घेऊ द्या. ठेच लागेल, उठेल, पळेल, धावेल आणि सक्सेस. तर सर, विद्यार्थी शिकत असताना एज्युकेशन लोन्स असतील, बरोबर, किंवा सरकारी स्कॉलरशिप असतील, बरोबर, याची योग्य माहिती विद्यार्थ्यांना कुठे मिळेल, जेणेकरून त्यांचं जे शिक्षण आहे ते आर्थिक दृष्ट्या त्यांना योग्य पद्धतीने घेता येईल? बरोबर. या संदर्भात गव्हर्नमेंट स्कॉलरशिपच्या लिंक्स आहेत बरं का, लक्षात ठेवा. लिंक्स आहेत, संकेतस्थळ आहे, तिथं जायचं, ते मिळतेच. प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिस आहे, विद्यार्थी कल्याण मंडळ आहे, तिथं त्याची माहिती मिळू शकते. तिसरं, वेगवेगळ्या बँका ज्या आहेत, बँक्स, नॅशनलाइज बँक, तिथं पण ती माहिती मोफत मिळते. त्यामुळे काय होतंय, तुम्हाला 100% शिष्यवृत्ती मिळू शकते, एज्युकेशन लोन पण मिळू शकतं, आणि मग तुमचं जीवन सुकर होतं. तुम्हाला फीज वगैरे वेळेवर भरता येतात, सगळ्या गोष्टी आहेत. या संदर्भात माझं पण सांगतो तुम्हाला, BEd करते वेळी 2013 मध्ये 12-13 मध्ये मला BEd करताना लोनची गरज होती. माझा देव, माननीय किसनदादा देशमुख, आमच्या जवळके वनीचे, फार अप्रतिम व्यक्तिमत्व, बरोबर, देशमुख दादा, त्यांनी मला लोन एका सहीवर मिळवून दिलं. ते प्रांताधिकारी बँक ऑफ महाराष्ट्राचे, नाशिकचे, पण ते जवळक्याचे. कठीणाईतनं वरती आले, मला त्यांनी जगलंय, मी बघितलंय, म्हणजे माझं जगणं त्यांनी जगलंय आणि त्यांचंही जगणं मी जगलंय. ते माझ्या वडिलांना म्हणायचे की मला दत्तक देऊन टाका. नाशिकला त्यांचा
मधुबन सोसायटी HPT कॉलेजकडे बरोबर. बंगला आहे. तर ते मला बघितलं MA इंग्लिश करताना मी HPT कडे त्यांनी बघितलं. मी प्रवास करायचो, पायी जायचो, हां. हॉस्टेलला वगैरे राहायचो. माझ्याकडे राहा. त्यांना मुलगा नव्हता, तर मग मला ते दत्तक म्हणूनच म्हणायचे. बरोबर. बरं का. जवळक्याला आलो, मी अभ्यासिकेत तिथं असायचो ना, तर ते मला नेहमी यायचे, मदत करायचे. आणि माझ्या वडिलांना म्हणे की ठीक आहे, एज्युकेशन लोन खेडगावची जी ब्रँच होती हो. बँक ऑफ महाराष्ट्राची, तिथे सेकंदात मला म्हणजे सही दिली, लोन पास केलं माझं. बरोबर. आणि ते देव माणूस आता सध्या ते हां. हयात नाही आहेत, अच्छा. देवा घरी गेले. बोन कॅन्सर बिचाऱ्यांना हो. झाला. पण मी काय म्हणायचं, असे देव व्यक्तिमत्व थोडे असतात, बरोबर. जे सर, माझ्या आयुष्यात केलं. आले. मग हो, हो. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आज तुम्ही चांगलं करिअर केलं. बरोबर. मग ही वाटचाल करत असताना प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला योग्य मार्गदर्शक हो, मिळाले. नक्कीच नक्कीच मग नक्कीच. ते कोण कोण होते सर? इंग्रजी विषयाचं मी तुम्हाला सांगितलं. बरोबर. वाघ सर होते, बरोबर. आदरणीय ठोंबरे सर. हम्म. त्यानंतर ग्रॅज्युएशन करताना डॉक्टर देशमाने, हो. डॉक्टर किरण रकेबे, डॉक्टर दुगजे, त्यानंतर अनेक शिक्षक बरं का Yes. आमचे. आता डॉक्टर संजय सानप मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. ते आहेतच माझे ग्रॅज्युएशन, बरोबर. म्हणजे मी टीचिंगला होतो त्या काळचे आहेत. पण पोस्ट ग्रॅज्युएशनला डॉक्टर मेनन, बरोबर. डॉक्टर रत्न पारखी आणि डॉक्टर सीमा भादुरी, हां. बरं का. फार देव माणसं हे माझ्या आयुष्यात. त्यांनी फार मोठं स्थान आहे माझ्या आयुष्यात त्यांना. हम्म. आणि तिथले प्राचार्य सूर्यवंशी सर, अच्छा. काय सांगावं तुम्हाला, बरं. सांगू मग- शकत नाही. तुम्ही आयडॉल कोणाला मानतात? आई वडिलांना. वा. माझे आई वडील हम्म. आजही मजुरी करतात. माझी आई खास करून आजही मजुरी करते, आजही मजुरी करतात. तुम्ही शेतामध्ये जाते ना. हो, शेतामध्ये सेटल जाते. आहात तरी. हो. इतका पगार असून मी आईला सांगतो. आणि ते स्वतः देशमुख साहेब आईला म्हणायचे की बाबा रे, तुझा मुलगा आता तर ₹1,00,000 कमवल. त्यांना माहिती आहे बरोबर. माझा पगार, पण कशाला हे करते. नाही, तो ₹1,00,000 का कमवणार, हां. मी माझं काम सोडणार. वा. आईचं आजचंही वाक्य तेच आहे. तेच. आजही जाते ती. हो. मी तिला रोखू शकत नाही, कारण कितीही फोर्स केला ना, बरोबर. आईला वाटतं की शरीर चालू राहायला पाहिजे. बरोबर. आणि योग्य वेळ आली का मी तिला स्टॉप करणार. बरोबर. मी तुला आजही हात पाय पडतो, सांगतो, बरोबर. पण ऐकत नाही. पण तुम्ही वडील पण तसंच, हा. नक्की. मजुरी करायचो आम्ही. ग्रॅज्युएशन पर्यंत आम्ही मजुरी केली, बरोबर. बागं चढवायचे काम करायचं. वडील मला 10,000 लागो, 20,000 लागो, एक रकमी द्यायचे. खूप चांगले शेतकरी आमच्या बरोबर. जवळच्याचे, माननीय बापूदादा पाटील, नानासाहेब पाटील असतील, देशमुख दादा असतील, खूप मोठे लोक बरोबर. आमच्या जवळच्याचे. म्हणजे आमचे आदरणीय सुनील पाटील बरोबर. असतील, ईश्वरचंद्र पाटील असतील, हे देव माणसं माझ्यासाठी. बरोबर. म्हणजे माझ्यात कधीच म्हणजे भेद नाही झाला. मला हम्म. पाहिजे ते वेळेवर दिलं. मिळालं. माझे आई वडील, माझे मोठे बंधू, हे माझ्यासाठी आयडॉल. बरोबर. म्हणजे म्हणजे- मी ईशान्येश्वर अभ्यासिकेमध्ये माझ्या वेळेस नेट झालो ना, हो. मला आदराने सांगायला आवडेल की माझा सत्कार झाला, तर मी सत्कार माझ्या वडिलांना दिला होता, सत्कारवरती. आणि परत पिंपळगावच्या अभ्यासिकेत बनकर साहेबांनी जो सत्कार केला, मी हो. माझ्या वडिलांना पाठवलं होतं तिथं. हम्म. त्यांचं आयुष्य वाढावं, बरोबर. त्यांचे स्वप्न पूर्ण पूर्ण व्हावे, व्हावं. असं मला वाटतं. म्हणजे आई वडिलांनी जे कष्ट केले हो, त्यांचे स्वप्न तुम्ही पूर्ण केले. नक्कीच नक्कीच. तर सर, आता मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये येताना आपले विद्यार्थी आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना आयुष्य जगत असताना स्वतःच्या आयुष्याकडे त्यांनी कसं बघितलं पाहिजे, काय सांगाल? मी परत एकदा सांगतोय, हो. आयुष्य फार मोठं आहे, हम्म. एकदा मिळतं. हम्म. जुन्या लोकांनी सांगून ठेवलंय की 84 लाख योनीनंतर आपल्याला मिळतंय. हम्म. मग तिथं अर्थ महत्वाचा आहे. बरोबर. एकदाच मिळतं, पुन्हा नाही. छोट्या गोष्टींसाठी वाया घालू नये. बरोबर. व्यसनांमध्ये असेल, इतर गोष्टींमध्ये असेल, बरोबर. बरोबर. प्रत्येकाने एक आदर्श ठेवला पाहिजे. माझे बरेच आदर्श आहेत, मी सांगितले पण. तसंच साहित्य क्षेत्रामध्ये माझे आदर्श आहेत श्री विजयकुमार मिठे सर. हम्म. सर्वांना विनंती की कादवा शिवार वाचा, सरांचं साहित्य वाचा. सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आदर्श आमचे माननीय प्रकाशदादा कोल्हे आहेत, आमचे संस्थेचे अध्यक्ष आहेत, कोणाचे मामा आव्हाड आहेत, उपाध्यक्ष आहेत, आमच्या ढकंबेचे बोडके साहेब आहेत, शरदरावजी बोडके. हे आदर्श आहेत माझे. शिक्षक म्हटले ना तर माझ्यासोबत टीचिंगला कुटे सर, फार हुशार माणूस,
बरोबर. डॉक्टर बिडनोर सर KTHM कॉलेजचे HOD आहेत ते बरं का, इंग्रजी विभागाचे, रिसर्च सेंटरचे. फार हुशार माणसं. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा आदर्श ठेवला पाहिजे, आयडॉल ठेवला पाहिजे. त्या आयडॉलच्या मार्गदर्शनाने, जसं गुरु, आध्यात्मिक गुरु पण असले पाहिजे. आता मी ठीक आहे, शिक्षक आहे, मानव ना मानव, संत जनार्दन स्वामींना मी आध्यात्मिक गुरु मानतो. बरोबर. काही लोक स्वामी समर्थांना मानतात, तसं मी मानतो. बरोबर. आस्था असावी, श्रद्धा असावी, बरोबर ना. बरोबर. अंधश्रद्धा नसावी. नक्कीच. विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक जोड पण देणं गरजेचं आहे आयुष्याला. ध्यानधारणा करणं गरजेचं आहे आयुष्यात. बरोबर. MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रत्येकाने ध्यानधारणा करणं गरजेचं. इतकं गरजेचं की आयुष्य सुकर व्हावं. बरोबर. आणि आई वडील जे आहेत ना, त्यांना सांभाळलं पाहिजे प्रत्येकाने. कारण त्यांना अपेक्षा असते म्हातारपणाची काठी झाली पाहिजे. खास करून विद्यार्थिनींना देखील विनंती आहे की तुम्ही देखील विद्यार्थ्यांना किंवा त्या मुलाला जपा, त्या मुलाच्या आईवडिलांना जपा, त्या आईवडिलांनीही त्या सुनेला जपा, सुनेनेही त्या सासू सासऱ्यांना जपा. बाकी याच्यावर फारसं काही मला बोलायचं नाही. पण आयुष्य फार मोठं आहे, एकदाच मिळतं, आनंदाने जगलं पाहिजे. ते विपुल क्षण, ते आनंदाचे क्षण एकदाच मिळतात, पुन्हा नाही. बरोबर. धन्यवाद. मला सर, तुम्ही आज तुमचा अनमोल वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात. प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाच्या माहिती तुम्ही दिलेल्या आहेत. 12वी नंतर काय केलं पाहिजे किंवा 10वी नंतर काय केलं पाहिजे, हा त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे करिअर निवडताना. तर ते मार्गदर्शन सर आज तुम्ही केलेलं आहे. एक शिक्षक किती वर्ष जगतो, जोपर्यंत त्याचा शेवटचा विद्यार्थी जगतो ना, बरोबर, तोपर्यंत तो शिक्षक जगत असतो. सर, आज तुमचे विचार घेऊन अनेक विद्यार्थी आयुष्य जगणार आहेत. तोपर्यंत तुमचे विचार आणि तुम्ही त्यांच्या मनामध्ये कायम राहणार आहात. सर, तुम्ही आलात, तुमचा बहुमोल वेळ मला दिला, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. मला तुम्ही या योग्यतेचे समजलात आणि निस्वार्थपणे आपण विद्यार्थ्यांना योग्य तो मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच. आय होप की सर्व विद्यार्थी सर्व चांगलं गुण घेतील. धन्यवाद सर.